प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. जागृतीताई स्वामी समर्थ ताई. आवाज येतो माझा? येतोय, बोला. श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी आज फक्त तुम्हाला सेवेकरींना काही प्रश्न पडलेले असतात, सेवा दिलेल्या असतात, त्याच्यावरती तेच काही सांगण्याचा प्रयत्न करते. श्री स्वामी समर्थ. दादा सेवा देतात आणि ती सेवा आपण ऍडमिन कडून समजावून घेतली पाहिजे. बरेच जण सेवेकरी म्हणतात, ताई माझा प्रश्न सुटला नाही, मी हे पारायण केलं तरी सुटला नाही, सगळी सेवा केली तरी सुटला नाही. कारण की तुम्ही कसं करतात, प्रश्न असतो सेवा दिली का सर्व सेवा एकाच वेळेस चालू करतात, त्याच्यामुळे मग तुम्ही कुठेतरी चुकत असतात. तर गुरुचरित्र पारायण करताना नवनाथांचं पारायण करायचं नसतं. का करायचं नसतं, तर गुरु शिष्याची पूजा ही एका वेळेस होत नाही. काही सेवेकरी काय करतात, सकाळी गुरुचरित्र, रात्री नवनाथ पारायण, पटकन सेवा दिली, सेवा करू, सेवा संपली का पटकन अनुभव भेटेल. पण तुमची चूक कुठे होते, ती गुरुचरित्र आणि नवनाथ पारायण सोबत केल्यामुळे. तर गुरु शिष्य पूजा ही सोबत करत नाही. गुरुचरित्र आणि नवनाथांचं पारायण कधीही एकत्र वाचायचं नाही. आणि परत पोथीची मांडणी आपण करतो, तर पोथीची मांडणी करताना त्याला एक नवीन आसन म्हणजे एक पीस असतो, पीसाने ती पोथी झाकून ठेवायची. आपण ती पोथी झाकून ठेवली तर ते आपल्याला सेवेचं फळ मिळत असतं. तर पीस वापरताना कोणता कलर, लाल, नारंगी, पिवळा असा कलर वापरायचा, काळं वस्त्र वापरायचं नाही. आणि ज्या स्त्रिया पारायणाला बसतात त्यांनी पारायणाच्या वेळेस कपाळाला कुंकू, हातात कमीत कमी 2 हिरव्या बांगड्या आणि काळे वस्त्र घालू नये. आणि जे पुरुष सेवेकरी बसतील त्यांनी कपाळाला अष्टगंध लावायचा, मग पूजेला बसायचं. चामड्याचं काहीही बेल्ट वगैरे घालून बसायचं नाही. आणि पारायण काळात हे परान्न वर्ज्य करायचं. आणि काही वेळेस कसं होतं, आपण पारायणाला बसतो तर आपल्याला मध्येच सुतक किंवा महिलांचे मासिक धर्म येतात, तर मग त्यावेळेस काय करायचं, काही सेवेकरी पारायण सोडून देतात अर्धवट. पारायण अर्धवट सोडायचं नाही. गुरुचरित्र ग्रंथ, नवनाथ ग्रंथ, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे वेद मानले जातात. 4था वेद म्हणजे वेदांचं महत्व त्या ग्रंथांना आहे. तर हे ग्रंथ अर्धवट न सोडता कोणी आपले नातेवाईक, मित्र मैत्रिणी, कोणी सेवेकरी असतील, हे पण नाही भेटले तर ब्राह्मणाला सांगून ते पारायण विधिवत पूर्ण करून घ्यायचं. आणि आपल्याला हे अडथळे कशामुळे येतात, कारण की आपले दोष असतात, त्यामुळे आपल्याला त्या अडथळे येत असतात. दादा प्रत्येक मीटिंग मध्ये तुम्हाला सांगत असतात, ग्राम देवी देवता मान सन्मान करा. कोणतीही सेवा करण्याच्या आदल्या दिवशी, पारायण सेवेच्या आदल्या दिवशी दत्तप्रभूंच्या किंवा स्वामींचा मठ, मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन मान सन्मान करायचा. मान सन्मान करताना विनंती करायची, आम्ही 7 दिवसाचं पारायण करणार आहोत, तर कोणत्याही प्रकारचे अडथळे, अडीअडचणी येऊ नका देऊ. आमचं पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या, असं म्हणून मान सन्मान करायचा. दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची. आता दादांनी गुरुचरित्र आणि श्रीपाद चरित्र सेवा देतात, तर गुरुचरित्र पारायण सेवा ही वेगळी आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र ही सेवा वेगळी. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे वेगळं आहे, गुरुचरित्र हे वेगळं आहे. आणि आता काही सेवेकरींना पांढऱ्या कवडींची सेवा दिली जाते. तर पांढऱ्या कवडींची सेवा करताना मंगळवारी किंवा शुक्रवारी चालू करायची. आणि
त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही ग्रामदेवी म्हणजे कुलदेवी असेल तुमची ग्रामदेवी तिचा मान सन्मान करून सेवा चालू करायची आणि विधिवत पूर्णपणे करायचं. आणि कोणतंही पारायण करा, कोणतीही सेवा करा, आपण संकल्प घेत असतो हातावर पाणी घेऊन. आपण संकल्प करतो आमचं अमुक अमुक काम आहे, आमची ही इच्छा आहे ती पूर्ण करा. तर ती पूर्ण करण्यासाठी आपण जो संकल्प घेतो तर तो संकल्प आपल्याकडून विधिवत सोडला गेला पाहिजे. यासाठी सेवा संपल्यानंतर, सांगता झाल्यानंतर ब्राह्मणाला शिधा दान करायचं. ब्राह्मणाला शिधा दान केल्यानंतर ब्राह्मण विचारतो तुम्ही काय सेवा केली? तर आपण सांगतो गुरुचरित्र पारायण केलं. तर ब्राह्मण आपल्याकडून आपण केलेला संकल्प सोडवून घेतो. आपण ज्यावेळेस तो केलेला संकल्प सोडवू त्यावेळेस आपली इच्छा किंवा आपली मनोइच्छित असते ती परिपूर्ण होत असते. आणि परत ग्रामदेवी देवता मान सन्मान हा महत्वाचा मान सन्मान दादा प्रत्येक मीटिंग मध्ये सांगत असतात. सर्व सेवा करा पण ग्रामदेवी देवता मान सन्मान हा आवर्जून करा. ग्रामदेवी देवता मान सन्मान सांगितलं का बरेच जण विचारतात ताई आम्ही गावाकडे गेलो का त्यावेळेस कर. गावाकडे गेल्यावर नाही, तुम्ही ज्यांच्या हद्दीत राहतात ते ग्रामदेवी देवता. तुम्ही पुण्याला राहत असणार तर कर्जत या विभागात म्हणजे तुमच्या जवळपासच्या परिसरात जे देवी देवता आहेत गणपती, हनुमान, महादेव, देवी, दत्तप्रभू, स्वामी या 5 देवी देवतांचा मान सन्मान प्रत्येक अमावास्येला करायचा. अमावास्येला जमणार नाही त्यांनी वारानुसार नंतर केला तरी चालतो. आणि काहींचे म्हणजे अर्जंट काम असतात त्यावेळेस विचारतात आमचं अर्जंट काम आहे ताई झालं पाहिजे. तर त्यावेळेस तुम्ही ग्रामदेवी देवता मान सन्मान करा तुमचं काम पूर्ण होईल. असे काही छोटे छोटे मुद्दे आहेत ते तुम्ही समजावून घेत चला. मीटिंग मध्ये तुम्हाला सर्व पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं. दादा मार्गदर्शन मीटिंग मधून खूप काही सांगत असतात पण तुम्ही ऐकत नाही, लक्ष देऊन ऐकत नाही. तर हे छोटे छोटे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा आणि म्हणजे तुमचे प्रश्न सुटतील. ग्रामदेवी देवता मान सन्मान हा दर अमावास्येला अशा 11 अमावास्या करा तुमचे प्रश्न मार्गी लागतील. आणि प्रश्न मार्गी लागतील. आणि कोणतीही सेवा चालू करण्याच्या आधी आवर्जून तुम्ही ऍडमिनला विचारा. आणि हो प्रश्न टाकल्यानंतर सेवा ही 7-8 दिवसात येते. काही वेळेस उशीरही होतो कारण की सर्व आपले ऍडमिन आहेत ते जॉब करतात आणि जॉब प्लस त्यांच्या मागे पण संसार आणि परत सेवा करून तुम्हाला ते प्रश्नांची सेवा समजावून सांगत असतात. तर सारखे कॉल्स करू नका. त्यांनी दिलेल्या वेळेत तुम्ही त्यांना कॉल्स मेसेज करा ताई आम्हाला सेवा समजली नाही सेवा समजावून घ्या मग सेवा करा. आणि कसं असतं तुम्ही सेवा म्हणतात ताई आम्ही सेवा केली आमचा प्रश्न सुटत नाही. त्याच्यात तुमची कुठली ना कुठली सेवा बाकी असते त्याच्यामुळे तुमचे प्रश्न मार्गी लागत नाही. आणि जरी पूर्ण सेवा झाली तरी प्रश्न मार्गी का लागत नसतो? कारण की दुःख येतं त्यावेळेस आपण स्वामींकडे येतो. स्वामींकडे दुःखातच येतो ना स्वामींकडे. मग तिथून आपण पहिली पायरी चढतो मग तिथून आपल्या सेवेला कुठेतरी सुरुवात होते. मग आधी आपले प्रारब्धाचे दोष धुतले जातात त्यानंतर आपले प्रश्न मार्गी लागतात. काही जण असतात म्हणतात ताई आम्ही 3 गुरुचरित्र केले आमचे प्रश्नच सुटले नाही. कसे सुटणार आहेत? तुम्ही स्वामींकडे केव्हा आले? ज्यावेळेस तुम्ही दुःखात आले त्यावेळेस थोडी स्वामींची सेवा करा. तुम्ही म्हणतात स्वामी आम्ही एवढी सेवा केली आमचा प्रश्नच सुटत नाही. स्वामी पण म्हणणारच आहेत ना अरे लेकरा तू ज्यावेळेस दुःख आले त्यावेळेस माझ्याकडे आला आणि सुख आलं का विसरून गेले. तसं न करता स्वामी तर आपल्याकडे मागत नाही काही. त्यावेळेस तुम्ही रोज स्वामींची सेवा करा. 3 अध्याय 11 माळी. तर स्वामी चरित्राचे 3 अध्याय क्रमशः असे वाचायचे आणि 11 माळी. 11 माळी स्वामी जप जमत नसेल तर कमीत कमी 1 माळ स्वामी जप करा. आणि तसंच काही खूप धावपळीचं आहे काहींमागे खूप धावपळ असते काम असतं तर कमीत कमी रोज मुजरा करायचा स्वामींना स्वामी आमच्या सोबत चला. स्वामी तुमच्या सोबत येतील तुमचे काम मार्गी लागतील. घरी आल्यावर सांगायचं स्वामी मी घरी सुखरूप आलो असं.
आणि दिवसभर तुम्ही काय काम करता, तुमच्या चुका, तुमचे चांगले कर्म हे स्वामींसमोर मुजरा करून सांगायचे. स्वामी, माझं जे चुकीचे कर्म होते, चांगले कर्म होते ते स्वामी चरणार्पणमस्तु. स्वामी चरणार्पणमस्तु करायचं आणि तुमचे पुढच्या मार्गाला म्हणजे ते स्वामी चरणार्पणमस्तु करून तुम्ही ठेवायचं. म्हणजे रोज अशी तुम्ही दिनचर्या करायची आणि तुम्हाला काही जमत नाही सेवा करायला, ऑनलाईन सेवा होतात, त्या ऑनलाईन सेवा तुम्ही श्रवण केल्या तरी चालतील. तेही जमत नसेल तर तुम्ही येता जाता काम करताना स्वामींचा जप चालू ठेवा. आणि आता सेवेकरी महिला आपल्या सेवेकरी त्या विचारतात, ताई आमच्या दिव्यात फूल दिसलं, ताई आमच्या चपातीवर हे दिसलं. तुम्ही स्वामींची सेवा मनोभावे करा ना, तुम्हाला साक्षात स्वामी दर्शन देतील. आपलं जे तेल असतं हे भेसळयुक्त तेल आहे, त्याच्यामुळे त्यांचे दिवे हे होतातच. आता कसं असतं, एका ताईंनी सांगितलं माझ्या दिव्यात फूल दिसलं, माझ्या दिव्यात चंद्र दिसला, तर उद्या तो अनुभव ऐकतात दुसऱ्या ताई आणि लगेच सांगतात, दुसऱ्या 10 ताई असतात, आमच्या दिव्यात काही दिसतं का? तर तुमच्या दिव्यात दिसतं, प्रत्येकाच्याच दिव्यात दिसतं ते फूल वगैरे सगळं, कारण की काय ते भेसळयुक्त तेल असतं म्हणून दिसतं. आणि चपाती करताना तुम्ही म्हणतात स्वामी दिसले, हो, पण चपाती करताना तुम्ही स्वामींचा जप करा, आई साहेबांचा जप करा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. तुम्ही जो मंत्र जप करणार, तुमच्या भोजनात ते तुमचे चांगले विचार आणि ते आपण सेवा करतो तर त्याचे चांगले गुण उतरतात आणि ते जेवण असतं ते सात्विक बनतं. तर कृपया करून सर्वांना विनंती आहे, तुम्ही हे दिव्यातलं ते दिव्यातल्या वातही, परत अजून काही सेवेकरी असतात, अगरबत्तीचं सांगतात. ही तिरपी झाली, अरे अगरबत्ती केमिकल्स वापरले जातात तसं होणारच आहे. जेवणाच्या वेळेस सात्विक भोजनासाठी तुम्ही हे करा. तुम्ही जेवढं लक्ष दिव्यात देतात, जेवढं लक्ष चपातीत देतात, तेवढं स्वामी सेवेत द्या. स्वामी तुमचे प्रश्न आवर्जून सोडवतील. एक वेळेस तुम्ही स्वामींची साथ सोडणार, पण स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाही. एक वेळेस सगळे साथ सोडतात, दुःख आले का सगळे आपले कोणी नातेवाईक असो, मित्र असो, सगळे साथ सोडून जातात. त्यावेळेस एकमेव स्वामी असतात, ते आपल्या दुःखात सदैव पाठीशी असतात. तर बरेच अजून काही सेवेकरी आहेत. ताई आम्हाला पाल दिसली, ताई आम्हाला हे दिसलं. की पाल आहे तो एक निष्पाप जीव आहे, तो येणारच आहे. तर इकडे लक्ष न देता सेवेत लक्ष द्या. जेवढी सेवा तुम्ही मनोभावे करणार, तेवढं तुम्हाला चांगले अनुभव येतील. आणि ह्या ताईला अनुभव आला, मला आला नाही, मी सेवा करणार नाही, असं करून चालणार नाही. तीच खरी परीक्षेची वेळ असते. स्वामी पण आपली परीक्षा घेत असतात ना. तुम्ही कशी परीक्षा घेतात? स्वामी माझा प्रश्न सुटला नाही, मी आता हे करणार नाही. तुम्ही तर राग करतात स्वामींनी. तुमच्याकडून काय मागतात? स्वामींसाठी तुम्ही काय करतात? तुम्ही फक्त स्वतःच्या मतलबापुरतीच सेवा करत असतात ना. मग स्वामी काय म्हणतात, बाळा तू रोज माझ्यासाठी 3 अध्याय 11 माळी वाच. ते पण तुम्ही स्वामींसाठी वाचत नाही, तुमच्या कामासाठीच वाचतात. कमीत कमी रोज स्वामींसमोर बसा, बोला, स्वामी आज माझा दिवस चांगला गेला, असं झालं. स्वामींना पण बरं वाटेल ना. आज सगळे आता भावनाताईंच्या घरी लीला होत आहेत. ज्ञानेश्वर दादांच्या इथे लीला होत आहेत. बरेच सेवेकरी त्यांच्या इथे लीला होत आहेत. ते सेवेकरी मनोभावे सेवा करतात आणि त्यांचा जो स्वामी म्हणतात ना, स्वामी म्हणजे मीपणाचा स्वाहा करा. त्यावेळेस तुम्हाला स्वामींची अनुभूती आणि प्रचिती येईल. तुम्ही अहंकार घेऊन मिरवतात. स्वामींसमोर आले का, स्वामी मी तुमचा बालक, मी तुमचं लेकरू, तुम्ही मला सांभाळा. पाठ फिरली का आला तुमचा अहंकार. तुम्ही तुमचा अहंकार सोडा, मीपणाचा गर्व सोडा. त्यावेळेस तुम्हाला स्वामी कुठेतरी प्रचिती देतील ना. आणि असतात, दोष असतात प्रत्येकाचे, मागच्या पिढींचे, पितरांचे भरपूर काही दोष असतात. त्याच्यामुळे आपले प्रश्न मार्गी लागत नसतात. पण ज्या दिवशी आपली सेवा फळद्रूप होईल, त्या दिवशी तुम्हाला आयुष्यात स्वामींकडे काहीही मागण्यासाठी उरणार नाही. स्वामींकडे इच्छा व्यक्त करण्यापेक्षा स्वामींकडे एवढंच मागा, स्वामी
दुःखात तुम्ही पाहिजे, सुखात तुम्ही पाहिजे, या लेकराला तुम्ही चरणाजवळ ठेवा. चरणाजवळ न ठेवता तुम्ही धूळ म्हणून का होईना ठेवा. एक बघा, स्वामी चरित्र रोज वाचतात. काय चोळप्पाच्या मागच्या जन्माचे खूप खूप म्हणजे पुण्य होतं. पण ते का वाया गेलं? तर ते फक्त मीपणाचा म्हणजे एक अहंकारामुळे वाया गेलं. स्वामी सूत, बाळप्पा, तुम्ही ठरवायचं तुम्हाला स्वामी चरित्रातलं कोणतं पार्ट बनायचंय. तर त्याच्यावरती तुमची स्वामी सेवा फलद्रूप होते. तुम्ही जर म्हणाल मला चोळप्पा व्हायचंय तर तुम्ही चोळप्पाचेच हे करणार. बाळप्पा व्हा, स्वामी सूत व्हा. त्यांनी स्वामी सेवा एवढी केली की ते आज अक्कलकोटात स्वामींशेजारी आहेत. आणि अजूनही काही सेवेकरींना प्रचिती येते की अजूनही बाळप्पा स्वामी सूत आहेत. जर तुम्ही सेवा करणार, आपली सेवा तर स्वामी सुतांनी एवढी बाळप्पा एवढी कधी होऊ शकत नाही. पण आपली सेवा कमीत कमी आपल्या मनाला समाधान भेटेल एवढी तर होईल. खूप सेवा केली आमचा प्रश्न सुटत नाही. तुमच्या मनातले जे आंतरिक दोष असतात ना, ते धुतले जातात. त्याच्यातून तुमच्या स्वभावात सुधारणा होते. त्यावेळेस तुमच्यामध्ये सुधारणा झाली, तुमचा मीपणा हळूहळू नष्ट होत असतो. त्याच्यातून तुमचे प्रश्न मार्गी लागतात. प्रश्न सुटायला वेळच लागणार आहे. कोणती गोष्ट तुम्ही आता सांगा, जन्माला आल्यानंतर लगेच चालतं का माणूस? नाही. वेळ लागतो. सगळ्या गोष्टींना वेळ लागतो. त्यावेळेसच होतं. तसे सेवा दिल्यावर खूप काही प्रश्न टाकलाय, सेवा आली नाही, सेवा आली नाही. तोपर्यंत प्रश्न करतात सगळे. पण सेवा आल्यानंतर सेवा समजावून घ्या, सेवा करा, नवीन सेवेकरी जोडा. तुमचं दुःख लोकांना सांगू नका. तुम्ही सुख वाटा, तुमच्या पदरात नक्कीच सुख पडेल. आणि दादांच्या मीटिंग्स ऐका. मेळाव्याला जे 26 ऑक्टोबरला आले नाही, त्यांनी आवर्जून YouTubeला व्हिडिओ बघा. दादांचं दादांचं मार्गदर्शन ऐका. दादांनी त्या मार्गदर्शनामध्ये 5 मिनिटाचं ध्यान करायला सांगितलंय. तुम्ही स्वामींसमोर बसा, ते 5 मिनिटाचं ध्यान करा, तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल. ज्यांना 26 ऑक्टोबरच्या मेळाव्याला यायला जमलं नाही, त्यांनी भुसावळच्या मेळाव्याला या. येण्यासाठी हट्ट नाही, तुम्ही याच असं नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी या आणि ज्यांना तिथेही यायला जमणार नाही, त्यांनी पिठापूरला आवर्जून या. आता बरेच सेवेकऱ्यांनी पिठापूरसाठी ट्रेन बुक केल्यात, रिझर्वेशन केल्यात. पण पिठापूरमध्ये म्हणजे पिठापूरला जायला श्रीपादांची इच्छा लागते. श्रीपादांच्या इच्छेशिवाय पिठापूरला कोणीही पोहोचत नाही. तर जे 26 ऑक्टोबरच्या मेळाव्याला आले होते त्यांना सिद्ध मंगल स्तोत्राचे एक छोटं कार्ड दिलंय. सिद्ध मंगल स्तोत्र. रोज तुम्ही सिद्ध मंगल स्तोत्र जमेल तसं 1 किंवा 11 वेळेस वाचा. श्रीपाद राजम शरणम प्रपते हा मंत्र 1 किंवा 11 माळी जप करा. तर तुम्हाला प्रचंड अशी छान अनुभूती येईल आणि तुम्ही पिठापूरला येणारच. कारण की का श्रीपादांचे आशीर्वाद तुम्हाला भेटतील. आणि तुमची इच्छा ज्यांची येण्याची इच्छा. एक अजून विशेष, स्वामींना भेट म्हणजे एक जे आपल्या मनात भाव जेवढा आपण तहान लागल्यावर खूप आतुर होतो पाणी पिण्यासाठी, तसं गुरु भेटीसाठी तुम्ही ज्या दिवशी आतुर होणार त्या दिवशी स्वामी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतील. आणि ज्यांना पिठापूरला येण्यासाठी खूप इच्छा आहे पण अजूनही काही सोल्युशन निघत नाही, त्यांनी श्रीपादांचं सिद्धमंगल स्तोत्र वाचा. त्याचबरोबर गणपतीचा मान सन्मान करा. तुमच्या गावातील ग्रामदेवता गणपती बाप्पा यांचा मान सन्मान करा. तुम्ही नक्की पिठापूरला येणार आणि पिठापूरला आल्यावरती तुम्हाला नक्कीच सुंदर अशी अनुभूती भेटेलच. आणि सर्वांना एक विनंती आहे,
आपल्या ग्रुपची लिंक जास्तीत जास्त संख्येने शेअर करा आणि नवीन सेवेकरी जॉईन करा. श्री स्वामी समर्थ. माझ्या बोलण्यातून काही चुकलं असेल, काहींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपदे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. थैंक यू जागृति ताई, बहुत सुंदर मार्गदर्शन, सारे प्रश्नों के उत्तर आपने दे दिए. दादा ज्वाइन हुए ना? दादा दादा हाँ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. प्रणाम दादा. श्री स्वामी. हाँ, प्रणाम. अजून कोण करते का मार्गदर्शन? दादा आप करिए ना. ठीक आहे. तुम्हाला बोलायचं असेल ऍडमिन मधून तर बोलून घ्या, नाहीतर मग आहे का कोणी बोलणार आहे? श्री स्वामी समर्थ दादा. हा बोला ना दादा. मला आज थोडं केशवा माधवा हे गीत घ्यायचे, मला थोडी खूप असं आतुरता वाटली होती, घेऊ का? घ्या अवश्य. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातून तारीशी मानवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. वेळाहुनी भक्तीसाठी गोपगड्यासह यमुना काठी. वेळाहुनी भक्तीसाठी गोपगड्यासह यमुना काठी. नंदाघरच्या गाई हाकशी, नंदाघरच्या गाई हाकशी गोकुळी यादवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती. रथ हाकुनिया पांडवाचा पळविशी कौरवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप छान दादा. बोलताय अजून? चालेल.
कोणाला बोलायचं आहे का? ॲडमिन करू सुरुवात? बोलीन. हा ठीक आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. समर्थ सेवेकरी बंधने भगिनींनो नमस्कार. समर्थ सेवेकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या स्वामीमय खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली तुम्हाला सुखाची, भरभराटीची, आनंदाची, आरोग्ययुक्त, ऐश्वर्ययुक्त सर्व मनोकामना तुमचे स्वामी कृपेने पूर्ण हो आणि जास्तीत जास्त स्वामी सेवा आपल्याकडून घडो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. दिवाळीच्या पुण्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. फटाके लहान मुलं फोडत असतील तर पालकांनी काळजी घ्या, त्यांच्यासोबतच असलं पाहिजे. शक्यतो फटाके फोडणं टाळलं पाहिजे. पर्यावरणाचं आपण संरक्षण केलं पाहिजे. दिवाळीचा खरा अर्थ असतो प्रत्येक घरात दीप लावले जातात. अज्ञानाकडून ज्ञानाकडे तसं अंधाराकडून प्रकाशाकडे ही ज्योत पेटवली जाते. म्हणजे त्या दिव्याच्या ज्योतीने जसं अंधकार नाहीसं होतं तसं आपल्या आयुष्यामध्ये जे अज्ञानपणाचा अंधकार आहे ते नाहीसं होऊन आपल्या ज्ञानाचा प्रकाश आपल्याला पडला पाहिजे. आता मूळचं ज्ञान कशाला म्हणावं हा फार मोठा प्रश्न आहे. आपण ज्याला ज्ञान म्हणतो ते पोटासाठी असतं. तुम्ही कितीही काही केलात, कितीही उच्च पदावर गेलात, कितीही मोठं व्यवसाय असो किंवा काही असो, सगळी क्रिया प्रक्रिया कशासाठी? पोटासाठी, 2 टायमाच्या अन्नासाठी. त्यासाठी अनेक बुद्धीचे वापर केले जातात. बुद्धी कशी कशी वापरली जाते आयुष्यात, त्या बुद्धीचे भेदे कसे असतात. लहानपणापासून शिक्षणाचा पगडा, त्यानंतर व्यवसायाचा पगडा, अनेक प्रकारच्या आपण शिक्षण संस्था डिग्र्या घेतो, त्या वाटेने आपण जात असतो. एक विशिष्ट विश्वामध्ये आपला तो तेवढंच आपण त्यातच रममान असतो. आणि हे सगळं जीवन, ही सगळी सृष्टी भासात्मक असून तिलाच खरं म्हणून, सत्य म्हणून त्यात आपण आपलं अज्ञानपण आणि तिथूनच आपलं अंधकारमय आयुष्याला सुरुवात होते. पण जर योग्य सद्गुरूंची आपल्याला संगत मिळाली तर आपल्या अंतर्मनामध्ये ज्ञानोदय होतो. खऱ्या अर्थाने दीपवाली ज्या दिवशी तुम्हाला सत्संग मिळाला, गुरूंचा संग मिळाला, त्या दिवसापासून तुमची दिवाळी चालू होते. तुमच्या अज्ञानाला नाहीसं करून तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. ज्ञान सर्वात श्रेष्ठ कुठलं तर आत्मा परमात्म्याचं ज्ञान असणं हेच सर्वोत्तम बुद्धी. तीच बुद्धी धन्य, तोच जीव धन्य की जन्मात आल्यावरती तो प्रभूंचं, परमेश्वराचं, कृष्णाचं, दत्ताचं ज्ञान मिळवायला जागृत होतो. सतेज बुद्धी त्याची निर्माण होते की परमेश्वर तत्व काय आहे, माझा जन्म कशासाठी झालाय, जाताना मला नेमकं काय घेऊन जायचंय. परम शांतीचा अनुभव आपल्याला ह्या
परमतत्वामध्ये मिळतो. विश्वात शांती मिळणं फार कठीण आहे. आध्यात्मिक वाटेवर असतानाच आपल्याला ती परमशांती अनुभवायला मिळते. आणि ते कुठल्याही बाजारपेठेत आपल्याला कितीही पैसे देऊन विकत मिळत नाही. ती अगदी भिकारी माणसाला, गरीबातल्या गरीब आणि श्रीमंतातल्या श्रीमंत या दोघांनाही मिळेल असं नाही. तर ज्याच्याकडे योग्य गुरु आहे आणि गुरु जर तो योग्य वाट दाखवणारा असेल तर निश्चितच तुम्हाला परमशांती हा भाग मिळू शकतो. अखिल विश्वामध्ये दुःखच दुःख आहे, प्रचंड दुःख आहे. क्षणभर सुखाचा भास, अनंत काळाचं दुःख. एकही व्यक्ती सुखी नाही. आपापल्या ठिकाणी जो तो खूप गरजा त्याला आहेत. कुठेतरी काहीतरी फक्त एक मायेमध्ये जीव अडकलाय, त्याला शांती नाहीच नाही. कुठेतरी प्रमाण होण्याचा प्रयत्न करतो, पण थोडक्यात ज्ञानाने त्याला समाधान मिळत नाही. त्याची हाव पुढे वाढतच जाते, प्रत्येक गोष्टीची हाव वाढत जाते आणि त्यातून दोषयुक्त वागणं चालू होतात. अनेक प्रकारचे षडविकार दारून आपल्या अंतर्मनात भरलेले असतात आणि ते वेळोवेळी उग्र स्वरूपात बाहेर निघत असतात. शरीर, मन आणि आत्मा या तिघी गोष्टी विभिन्न आहेत, लक्षात घ्या. शरीराला त्यात आत्मा असतो, तो चैतन्यरहित असतो. सजीव स्वरूप जेव्हा येतं तेव्हा ती प्राणज्योत आपल्या शरीरात असते. शरीराचे अनेक प्रकारचे इंद्रिय आहेत. त्या इंद्रियांना अनेक प्रकारचे परमेश्वराने कामं लावलेत. ही सृष्टी त्याने निर्माण केलेली आहे, दृष्टी आपल्याला दिलेली आहे. त्यातनं अनेक व्यवहार इंद्रिय आपले काम करत असतात. जसं ब्रेन, हार्ट हे विशिष्ट दिशेने त्यांचं कार्य चालू असतं. आता बुद्धी कुठे असते? ती आपल्या ब्रेन मध्ये असते. आणि बुद्धीचा विवेक कशाने मिळतो? सत्संगाने. आता बुद्धी प्राण्यांना पण आहे, ते जीव आहेत. जसं आपलं शरीर असणं आहे तशी प्राण्यांची पण आहे. त्यांनाही बुद्धी आहे, त्यांनाही मन आहे, त्यांनाही मेंदू दिलेला आहे. तर ही क्रिया प्रक्रिया अनेक जीवांमध्ये आहे. त्यात मानव 84 लक्षणेमध्ये मानव जीव श्रेष्ठ मानलाय का? तर हे सगळं रहस्य जाणण्याची क्षमता, ही अखिल विश्वाचं रहस्य जाणण्याची क्षमता केवळ मानवामध्ये आहे. ज्ञान तर भरपूर आहेत, अनेक प्रकारचे विद्या आहेत. वैज्ञानिक असो, अध्यात्मात सुद्धा खूप प्रकारचे विद्या आहेत. एवढ्या भयंकर विद्या आहेत, त्या विद्यांमध्ये तो पूर्ण गुंतला जातो. तसं विज्ञान फार मोठं आहे. टेक्निकल युग, डिजिटल युग, अनेक प्रकारचं ज्ञान. तर हे सगळं संपादन करण्यामध्ये अनेक प्रकारचे जीव आपापल्या क्रिया प्रक्रिया करत असतात आणि ह्या जीवनाचा, संसाराचा भोग ते भोगत असतात. त्यातून निवृत्त होण्याचं एकमेव साधन म्हणजे सत्संग आणि योग्य असा आध्यात्मिक गुरु. त्यातून त्याला तो त्याच्या अंधकारातून तो प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकतो. तीच आपली खरी दीपावली. दीपावली साजरी कशी करायची? फटाके फोडून करायची, दिवे साजरे करून करायची का लक्ष्मीपूजन करून करायची, ते आपण ठरवायचं. तीच उत्तम दीपावली ज्या दिवशी तुम्हाला जागरूकता आली, गुरूंनी तुम्हाला स्वीकारलं एक शिष्य म्हणून, तीच खरी आपली दीपवाळी. ज्या दिवशी आपण स्वामी सेवेत आलो, धन्यवाद, करोडो लोक आहेत स्वामींची सेवा करतात, पण स्वामी नेमकं काय करोडोतनं अजून एकालाही कळलं नाही. एखाद्याला कळतं, पण तोही मार्गदर्शक गुरु नसल्या कारणाने स्वामींना समजून घेण्याची ताकद नाही. स्वामी समजणं म्हणजे सहज नाही, शक्य नाही. ते एक परम तत्व आहे, त्यात भेद होत नाही. कन्नड आहेत, प्रेमळ आहेत, लीलाधर आहेत, भक्तवत्सल, भक्ताभिमानी, अनेक प्रभूंची नाव आहेत. पण ते एक प्रथम तत्व आहे. कोणी कोणाला समजावून सांगितलं का? फार काळाची गरज आहे स्वामींना समजावून सांगणं. स्वामींचे अनेक भक्त आहेत, खूप भक्ती करतात, महाराष्ट्रांना जीवापाड सांभाळतात, पण कुठेतरी अडकलेले आहेत कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये.
काही तर अजून टायमर लावून स्वामींची सेवा करतात. ते जप काउंटिंगचं टायमिंगचं काउंटिंगचं असतं. आम्ही खूप स्वामी बघतो मोठे दत्त समजतात स्वतःला. असले काही कार्टून आहेत. मी कोणीतरी खूप मोठा हेच नाशाला कारणीभूत असतं अध्यात्मामध्ये. अधिक विनम्रता असली, सोज्वळता, निर्मळता असली तरच आपण प्रगती करू शकतो अध्यात्मात. नाहीतर नुसतं दुसऱ्याकडे बघून जळण्याची कामं लोक करतात. द्वेष प्रवृत्ती ही मुळात नकोच नको. भपका नको सेवेचा. महाराजांना अपेक्षित फक्त साधी सरळ सेवा आहे. तुम्ही कुठल्या स्थितीत आहात? तुम्ही राजा आहात, शिपाई आहात, सेनापती आहात किंवा आणखी इतर कुठल्या पदावरती आहात, पण सगळ्यात मोठं पद महत्वाचं स्वामी भक्त. तर तो मनापासून असला तर मग स्वामींवर प्रेम कसं केलं पाहिजे आपण, ती भक्ती कशी दृढ झाली पाहिजे, स्वामींमधलं आणि तुमचं नातं घट्ट कसं झालं पाहिजे, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे. तर प्रथम झोपेतनं उठल्याबरोबर तुमचं जेव्हा ते मन शरीर शांत असतं सकाळच्या प्रहरीला, आणि जेव्हा डोळे उघडतात, डोळे उघडल्यानंतर पहिलं दर्शन तुमचं स्वामींचं झालं पाहिजे. स्वामींचं दर्शन झालं पाहिजे. स्वामींना हात जोडून नमस्कार केला पाहिजे की महाराज आजचा दिवस तुमचा. नसेल स्वामींचा फोटो समोर तर मनात डोळे उघडण्याच्या आधी आकृती आणली पाहिजे की महाराज आजचा दिवस तुमचा. सगळे आपले सकाळचे प्रातर्विधी आटोपल्यावरती स्वामींना मुजरा करायचा, त्यांच्याजवळ थोडं बसायचं, सेवा साधना करायच्या आणि महाराजांना सांगायचं की महाराज आज माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा होऊ द्या, तुमचं कार्य होऊ द्या. थोडं त्यांच्याजवळ बसायचं, अगदी त्यांचं चरण स्वामींचं असं मला ठसवायचं थोड्या वेळासाठी. दिवसाची मंगलमय सुरुवात करायची. सगळे आपले जे काही जॉब व्यवसायाची कामं आपण करावीत. आणि त्यानंतर दिवसाला सुरुवात करायची. जसं जमेल तसं हृदयामध्ये स्वामी नाम घेत राहायचं. मी मागाशी म्हटलं की इतका सतत स्वामींचा जप आपण केला पाहिजे की हृदयात सुद्धा आपलं श्री स्वामी समर्थ जप चालला पाहिजे. अंतर्मनातून सर्व क्रिया करत असताना जमल्यास सकाळी भोपाळी आरती करा महाराजांची, 10:30-11ला घरच्या घरी नैवेद्य आरती करा, संध्याकाळी 7-8 वाजता महाराजांची आरती करा, 2 टाइम स्वामींना नैवेद्य दाखवा. हे घरातल्या गृहिणीने केलं पाहिजे. घरात स्वामी असल्यावरती आपण कोणाच्या घरात राहतो तर स्वामींच्या घरात आपण राहतो. म्हणून प्रथम अधिकार स्वामींना. बाहेर बाजारातनं कुठली फळं आणली किंवा काही आणले खायचे पदार्थ आधी स्वामींना ठेवा, मग आपण सगळ्यांनी ग्रहण करा. नैवेद्य दाखवा व्यवस्थित स्वामींना. आणि आमच्याकडे आल्यानंतर महाराज नैवेद्य खातात. बरं, प्रत्येक घरात महाराज नैवेद्य खातात. थोडा हट्ट धरा स्वामींजवळ, हट्ट लगेच सुरू होतील महाराज. कारण जेव्हा तुम्ही आमच्याशी कनेक्ट झालात तर महाराज मग तुमचा एक ना एक दिवस नैवेद्य उष्टावून देईलच. हे आमचं अभिवचन आहे. पण आमच्याशी कनेक्ट झालात तेव्हाच, असं नाही. दिवसभराचा सारा थकवा येऊन स्वामींजवळ काढावा. बसावं स्वामींजवळ सेवा साधना करताना, त्यांच्या लीला आठवाव्यात. आपण रोज एक तरी अनुभव लोकांना स्वामींचा सांगितला पाहिजे. इकडून तिकडून आल्यावरती बाहेरच्या बावड गप्पा करण्यापेक्षा, इकड तिकडच्या किंवा इतरत्र गप्पा करण्यापेक्षा आपण स्वामींचा एक अनुभव लोकांना रोज सांगितला पाहिजे.
अनुभवामध्ये जेवढी ताकद असते कशातच नाही. जे नास्तिक लोक आहे आस्तिक होण्याचा प्रयत्न अनुभवातनच होतो. स्वामी चरित्र 3 अध्याय 11 माळी. स्वामींजवळ जाण्याचा उत्तम उपाय. नसतील माळी तुमच्याकडे तर 20 मिनिटं जप करा. तर प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. प्ले स्टोअर मधून श्री स्वामी चरित्र सारांश तुम्ही डाउनलोड करून घ्या. रिकाम्या वेळेत प्रवासात असाल किंवा कुठे असाल, आपल्याला चालतं बोलतं तीर्थ बनायचंय. आपल्याला सर्वात मोठं परिवर्तन करायचंय. आध्यात्मिक शोभून दिसला पाहिजे. म्हणून बघा, बडबड करण्यापेक्षा साधनेला अधिक वेळ द्या. 3 अध्याय 11 मुळे आपल्या रोजच्या झाल्याच पाहिजे सेवा म्हणून. आणि ते चरित्र जेव्हा वाचतो आपण, प्रत्येक चरित्राचा आपण चिंतन केलं पाहिजे. प्रत्येक अध्यायाचं चिंतन केलं पाहिजे. त्यातून जे ज्ञान मिळतं ते जबरदस्त आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत यात एवढं अमाप ज्ञान भरलं आहे. केवळ गीता समजायला फार सोपी, पण ही गुरुगीता समजायला कठीण. रोज तुम्हाला दिव्य अनुभव त्यातनं मिळतील, सहज मिळेल. आणि त्यात एवढं अमाप ज्ञान भरलंय की ते कधीही न संपणार आहे. जितकं वाचणार तेवढं तर आपण चिंतनातनं स्वामी आपल्याला सहज कळतील. आपल्याकडे ग्रंथ नाही, काहीच नाही, कोणी मार्गदर्शक नाही. जोपर्यंत तुम्ही धूप लावतात तोपर्यंत श्री स्वामी समर्थ एवढाच जप पूर्ण कुटुंबाने केला 40 दिवसात चमत्कार होतो. तुमचे कुठलेही कामं होतात, कुठलेही कामं होतात. धूप दीप संध्याकाळी एकत्र लावून सहकुटुंब सहपरिवाराने स्वामींच्या फोटो समोर काहीतरी गोडधोड, कधी साखर जरी ठेवले तरी चालेल, नैवेद्य म्हणून दूध ठेवले तरी चालेल. श्री स्वामी समर्थ एवढा जप आपलं धूप विजेपर्यंत किंवा अगरबत्ती विजेपर्यंत आपण जर केला, तुमचे कुठलेही प्रश्न 40 दिवसाच्या आत सुटतात. घ्या अनुभव. संकट असेल घरावरती, सगळ्यांनी मिळून जप करावा. जपाचं सामर्थ्य एवढं जबरदस्त आहे की श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी असते किंवा आपल्यात असते, ती निगेटिव्हची भूमिका सकारात्मक व्हायला काहीच वेळ लागत नाही. ते दिव्य स्पंदन आपल्या घरात पसरतात आणि सहज संपूर्ण वास्तू ही स्वामीमय होते. त्या प्रभावाने तुम्हाला आत्मशांती चटकन मिळते. तर सगळ्यात जवळ जाण्याचा मार्ग स्वामींचा नामस्मरण. स्वतःला सवय करून घ्या. अनेक सवयी असतात, गुटखा खाणं, तंबाखू खाणं, सिगरेट पिणं, वेळ आली की लगेच तलप लागते, बॉटल जवळ पाहिजे, पेला जवळ पाहिजे, टाइम झाला की लगेच मनुष्य बॉटल मधनं काढतं काहीतरी अमृत आणि पिलात होतं, लगेच घेतं टायमावरती. जशा ह्या सवयी असतात त्याचा गुलाम झालेला असतो व्यक्ती. त्या सवयीचा गुलाम जसं झालेला आहे तसं नामस्मरण सवय करा आणि त्याचा गुलाम व्हा. सहज परमेश्वर तुमचा दास होऊन राहील. नामस्मरणात एवढी ताकद आहे. आणि बघा, विश्वात सर्वश्रेष्ठ काय असेल ते एकच सांगतो मी. विश्वात न तीर्थश्रेष्ठ आहेत, न कुठले देव श्रेष्ठ आहेत. विश्वामध्ये फक्त भगवंताचा भक्त सर्वश्रेष्ठ आहे. परत परत सांगतो. आणि अशा भगवंताच्या भक्ताला जर कोणी त्रास दिला तर आज जन्म, कितीतरी जन्म शापित, कोपित आणि वज्रलेपासारखी कर्म दुःख भोगावे लागतात. आयुष्यामध्ये ज्या परमेश्वराने अखंड सृष्टी निर्माण केली आहे, ब्रह्मांड निर्माण केलंय, सगळं करून तो एकदम सगळ्यांपासून, मायेपासून तो मुक्त आणि वेगळा आहे, निर्मित करून. आणि अशा या अखंड परमेश्वराला बांधण्याची ताकद कोणाचीच नाही, सामना करण्याची ताकद कोणाचीच नाही. पण अनन्य भावाने एखादा भक्त जेव्हा त्याचा भक्ती करतो
तो भगवंत सहज संपूर्ण शक्तीनाशी बांधला जातो त्या भक्ताचा. आता मला सांगा, भगवंताची टक्कर घेणारा या विश्वात ब्रह्मांडात कोणी नाही आणि त्याला बांधून ठेवणारा तो दास किती मोठा. म्हणून विश्वात सर्वश्रेष्ठ कुठलेच तीर्थ नाहीत. ज्या ठिकाणी भगवंताचा भक्त राहतो त्या ठिकाणी अखिल सारे विश्व तीर्थ, विश्वातले सारे तीर्थ त्या ठिकाणी असतात, कारण भगवंत स्वयं त्याच्याजवळ असतात. म्हणून भक्तीला प्राधान्य द्या. मानव जन्म खरा भक्ती करण्यासाठीच मिळाला आहे, घाबरायचं नाही. काय लोक म्हणतात, तर तो देव आहे, तो खूप चांगला घेतो बाबा, नको नाही भक्ती करायची ते. मग तुम्ही आयुष्यात कुठल्या कुठल्या परीक्षा तर देणारच आहात ना. शैक्षणिक असो, कुठले असो, संसाराचे असो, प्रत्येक ठिकाणी परीक्षा आहे. आणि यश एखादी परीक्षेवरच अवलंबून असतं आपलं. आता मोठे मोठे जे काही बिझनेसमॅन झालेत, यश अपयश त्यांच्या आयुष्यात आलेले, त्यांना सहज काही यश मिळालं नाही, त्या वाट्याने त्यांना यश मिळालंय. तर आपल्या आयुष्यात स्वतःला सिद्ध करायचं असेल तर भक्ती ही तुम्हाला स्वीकारवीच लागेल. आणि त्या अनन्य भावातून जेव्हा आपण कराल तेव्हाच तुम्हाला महाराजांचं दर्शन होते. आमचे कसे पळकुटे लोक असतात, हजारो लाखोच्या संख्येने आमच्याकडे प्रश्न येतात आणि लाखोच्या संख्येने प्रश्न सुटतात, पण सेवा साधना करायला कोणी येत नाही. दुर्दैव, प्रश्न सुटला, गायब, विषय संपला. दारुण भोग पाहिजे असली ही मनोविकारी वृत्ती आपल्याला आहे. सगळंच पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, त्यात सगळ्या गोष्टी पाहिजे आणि यातून फक्त भोग आणि भोग, आनंदच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त माणसाला दुसरं काही माहितीच नाही. ती चढाओढ श्रीमंतीची असो किंवा इतरत्र गोष्टींची असो, बिझनेसची कॉम्पिटिशन असो किंवा इतरत्र आणखी काही माणसाला जे काही लागतं ते. पण जो व्यक्ती सकाळी उठल्याबरोबर स्वामींसाठी पळतो तो खऱ्या अर्थाने मानव. आपण सकाळी उठलो की आपल्याकडे काय, टिफिन झाला, चला जॉबला जायचंय, दुकानात जायचंय. आपला सकाळ उठल्यानंतर आपले गणित काय असतात. फार कमी भाग्यवान जे व्यक्ती भगवंतासाठी पळतात, भगवंताची सेवा आराधना करतात. फार दुर्लभ असा मनुष्य जन्म आहे. नाटक करू नका. जेव्हा तुम्ही भगवंत किंवा गुरूंची सेवा करतात तर दोष रहित, कुठल्याही प्रकारचं दोष न करण्याचं काम करा. मनाला धर्माची बंधनं लावत, जे लावत नाही ते अधर्मी असतात, लक्षात घ्या. धर्म, अर्थ, काम, मोक्ष एवढ्या कठीण गोष्टी आहेत, त्या हिंदू संस्कृतीतून हे 4 पुरुषार्थ मिळतात. पुरुषार्थाचा अर्थ कळून घ्या. दृढ निश्चय एखाद्या गोष्टीचा करतो आणि ती प्राप्त करतो, त्यालाच पुरुषार्थ म्हणतात. खरा अर्थ पुरुषाचा दृढ निश्चय, त्यात श्रद्धा भावना असली तेव्हाच हे 4 पुरुषार्थ सिद्ध होतात. धर्म म्हणजे काय? प्रथम काय असतं की या मानवी जीवनाला जगत असताना एक विशिष्ट बंधन लावले जातात. आता फॉरेनला जा, कुठलेच बंधन नाहीत. नर मादीचे संसार आहेत तिकडे, नर आणि मादी एवढंच माहिती आहे. तसं आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती भारतीय संस्कृती आहे. यात अनेक प्रकारचे बंधन आहेत, अनेक प्रकारचं नातं आहे, पण प्रत्येकाच्या नात्याला एक विशिष्ट अर्थ आहे. त्यातून ही संस्कृती श्रेष्ठ ठरली आहे. मग हे सगळं करत असताना धर्माचे काही बंधनं असतात, पाप आणि पुण्य. ज्या दिवशी तुम्हाला धर्माचा अर्थ कळला आणि धर्मानुसार तुमची वागणूक असेल तर तुमचा हा पहिला पुरुषार्थ. पहिला पुरुषार्थ धर्मानुसार राहणं. मग धर्माचे नियम काय ते कळून घ्या. नंतर अर्थ, या सगळ्या सृष्टीमध्ये आपलं काही अस्तित्व मिळवण्यासाठी, संसार चालवण्यासाठी आपल्याला काहीतरी लक्ष्मीची गरज पडते. आर्थिक व्यवहार असतो, तो व्यवहार आपण जाणून घ्या. ते पोट भरण्याचं साधन ज्या दिवशी आपल्याला येतं त्यासाठी केलेला पुरुषार्थ तो दुसरा पुरुषार्थ.
काम. धर्म अर्थ काम. कामचा अर्थ काय असतो की अनेक प्रकारच्या गरजा, वासना, इंद्रिय तृप्ती ती आपली होत असते. त्याची योग्य ती विल्हेवाट आपण लावली पाहिजे. जेव्हा तुम्ही धर्म स्वीकारलात आणि जेव्हा तुम्ही त्या स्वरूपात आर्थिक व्यवहार करतायत, तर काम ही जी काही गोष्ट आहे, सर्वार्थाने इंद्रिय तृप्तीत झाल्यानंतर त्या कामाचा, त्या वासनांचा संपूर्ण त्याग करणे म्हणजे काम होय. मग काम अनेक प्रकारचे असतात. आपल्या गरजा दिवसभराच्या. शरीराला कसली भूक लागते? तहान भूक लागते की नाही? जेव्हा तुम्हाला तहान लागते, जेव्हा पाणी पितात, तेव्हा ती जिव्हा तृप्त होते की नाही? तिला पाण्याची गरज असते. ती इंद्रिय तृप्ती झाली. कान. जेव्हा तुम्ही कान म्हणजे भगवंताचं सत्कीर्तन ऐकतात किंवा भगवंताविषयी ऐकतात, भगवंतांचं कीर्तन ऐकण्यासाठीच भगवंताने तुम्हाला कान दिलेत किंवा भगवंताचे गुणगान ऐकण्यासाठीच तुम्हाला दिलेत कान. जिव्हा भगवंताचे स्तोत्र मंत्र म्हणण्यासाठीच तुम्हाला भगवंताने जिव्हा दिली. डोळे सगुण रूपात भगवंताचं दर्शन व्हावं त्यासाठीच तुम्हाला भगवंताने डोळे दिले. इतरत्र व्यवहार करण्यासाठी दिलेच नाहीत. आपलं काय होतं, या सगळ्या गोष्टी आपण बाजूला करतो आणि जे नाही बघायचं ते बघतो, जे नाही ऐकायचं ते ऐकतो आणि जिभेने जे नाही बोलायचं ते बोलतो. यालाच अधर्म म्हणतात. आयुष्यामध्ये धर्म आणि अधर्माचा अर्थ कळून घ्या. धार्मिक व्हायचं का अधार्मिक व्हायचंय? नास्तिक लोकांबद्दल आपण काही बोलणार नाही, पण जे आस्तिक आहेत त्यांनी आयुष्यात कसं वागावं याचा आपण विचार केला पाहिजे. आपण दिवसभरात कोणाची चुगली करतो का? इकडच्या तिकडे करतो का? त्या कानाने नेमकं काय ऐकावं आपण ठरवलं पाहिजे. त्या डोळ्याने नेमकं काय बघावं ते आपण ठरवलं पाहिजे. आणि डोळ्यांनी ऐकून ते तोंडाने कितपत सांगितलं पाहिजे ते आपण ठरवलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी दोषरहित आपण दिवसभरात वागत असतो, दोषयुक्त वागत असतो. मग हे आपण जर सकाळ संध्याकाळचा विचार केला की मला चांगलंच ऐकायचं, चांगलंच बोलायचं, चांगलंच बघायचं, मला धर्माच्या व्यवहाराने राहायचं, धर्माच्या साचेत राहायचं, तर मग आपण निश्चितच त्या मोक्षाचा जवळ असू. काम म्हणजे काय आहे लक्षात घ्या. सर्व इंद्रिय तृप्त करून त्यांचा त्याग करणं म्हणजे काम आहे. जेव्हा तुम्ही त्या कामावरती विजय मिळवणार, सर्व वासनांचा त्याग करणार, तेव्हा तुमच्या पुढे चौथा पुरुषार्थ तो मोक्ष, तो सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पुरुषार्थ करावा लागेल. घर बसल्या हे 4 पुरुषार्थांची प्राप्ती या आध्यात्मिक वाटेवर होते. पण जर आपल्याला योग्य गुरु मिळाले तर. मोक्ष म्हणजे फार विशाल गोष्ट आहे. अंतिम सत्य आणि अंतिम रहस्य अध्यात्माचं कळस म्हणजे मोक्ष. मग त्या वाटेवरती प्रथम खडखडीत वैराग्य असावं लागतं. अनंत जन्मांचे समूळ दोष नष्ट करून आत्म उन्नतीकडे वळणारा तो जीव असतो, तो शरीर आणि मन आणि आत्मा पवित्र असला तेव्हाच आत्म ज्ञानाकडे मनुष्य वळू शकतो. आत्म्याचं ज्ञान. आणि स्वामी महाराज आपल्याला तेच द्यायला आलेत. दत्त महाराज गुरु दत्त म्हणून का प्रसिद्ध आहेत? अनेक देवतांचे अनेक प्रकारचे कार्य होते, पण दत्त महाराजांचं एकच कार्य, जगताला आत्मज्ञान देण्यासाठी दत्तप्रभूंचा अवतार आहे. हे सगळं सृष्टीचं रहस्य तुम्हाला कळावं आणि तुमचा आत्मिक उद्धार होऊन तुम्हाला आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान मिळावं म्हणून हा सर्वेश्वर गुरु या स्वरूपात आपल्याला लाभला आहे. हे आत्मज्ञान समजलं, विषय कळतोय आता आत्म्याचं ज्ञान. बरं, ब्रह्मज्ञान काय असेल? तो आत्मा एवढा विशाल आहे, तो चराचरात व्यापलाय. आणि ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान जेव्हा तुम्हाला होतं तेव्हा तो ब्रह्म
ती वेगळी ठेवली जाते. ते मायेतून जीव बाहेर निघतो. म्हणजे काय? 9 प्रकारच्या मायांनी घेतलेलं असतं त्या जीवाला आणि ह्या सतचित आनंद स्वरूप अशा भगवंताचं नामस्मरण जेव्हा आपण करतो, तेव्हा जीव त्या मायांना ओळखतो आणि अविद्येच्या बाहेर जातो. त्या विद्येची कक्षा तो ओलांडतो. मायेचं स्वरूप ते कळतं आणि त्यातून त्याला पूर्ण ब्रह्मत्वाची प्राप्ती होते. तो मायेपासून अलिप्त असला तर तो ब्रह्मस्वरूपात तो स्वतः निर्माण होतो. त्याची प्राप्ती करणं म्हणजे अहम ब्रह्माचे तत्व जाणणं. त्यासाठीच मानवाचा जन्म आहे. सगळे कुटाणे हे तत्व जाणण्यासाठीच आहे. आपलं काय होतं, अध्यात्माला खूप टिंगल लोक करतात. खूप टिंगल करतात अध्यात्माची. अध्यात्म म्हणजे त्यांना काय वाटतं, बुवाबाजी, तंत्र, मंत्र कोणी काही करणे करून दे आपल्यावरती. तोडके, इकड तिकडचे काही यंत्र, तंत्र, साधनं, छटभर सिद्धी, काही चमत्कार होणं. मग याला कळतो महाराजला. महाराज डायरेक्ट महाराज म्हणतात, दावटांचा बाजार. नाही हो, तो महाराज बने जाईल शे. आमच्या हरियाणी भाषेत बोलतात. काय बोलणार मी आता? प्रत्येक मानवाचा परमसिद्ध अधिकार आहे हे ज्ञान प्राप्त करून घेणं. म्हणजे हे बैल जन्माला आलेले असतात जे याच्या मागे लागत नाही. ते 4 पायाचे असतात. मग ते किती सेंट मारून, किती चांगले कपडे घालो आणि किती तो नट्टापट्टा चट्टा करू, ते 4 पायाचे असतात. पोळ्याचे बैल सजले असतात तसे. मग ते कुठल्या दिवसात नाही हो. आणि त्यांनी किती कमाई करू, सगळं खड्ड्यात जाते त्यांची कमाई. काय कामाची? जोपर्यंत मनुष्याला जाग येत नाही तोपर्यंत तो 4 पायाचाच असतो. कितीही विशाल त्याने प्रगती केली, ते 4 पायाचंच कुत्र असतं. कारण त्याला मानवाचाच अर्थ कळलेला नसतो. परम सत्य आहे मरण आहे. हे कसं काय येतं मरण? असं कसं काय जन्माला येतो? हे सगळं गणित काय आहेत? ते गणितांचं रहस्य समजून घेण्यासाठी मनुष्याचा जन्म आहे. पाप पुण्य काय खेळ हा सगळा? कशासाठी चाललंय हे सगळे संसाराचे व्यर्थ कुटाणे? हे सगळं जाणण्याचं रहस्य ते गीता आहे. त्यात उतरा, पूर्णपणे आध्यात्मिक व्हा, स्वतःला झोकून द्या, अतिशय नम्र व्हा, सहनशील व्हा. भक्ताला ती शस्त्र आहेत खऱ्या भक्ताची. ते खोटे असतात, ते सहनशील नाहीत. जे आध्यात्मिकच नाहीत ते सहनशील नाहीत. उदारता नाही, क्षमा नाही, हे अध्यात्माचे अस्त्र आहेत. जो भक्त आहे ना त्याला अस्त्र असतात ते. खऱ्या भक्ताकडे असं कोणते असतात? गुरु श्रद्धा, गुरूंवरती प्रेमच नसेल तर कुठे ज्ञान मिळणार आहे? जग मारायला ज्ञान मिळेल. ज्ञान असेल ते घुसून देईल. गुरूंविषयी अनन्य भाव, श्रद्धा, त्यांच्या चरणांवरती असले प्रचंड भाव असला, विश्वातले सारे देवता त्याच्या घरी पाणी भरतात. गुरु चरणांवर प्रचंड निष्ठा असली पाहिजे. खरा गुरु भेटला तर, नाहीतर मग बोंबलायचा असतो. तो पण अर्धा उलटा लटकवलेला असतो आणि त्याला मानणारे आणखी जास्त लटकवलेले असतात. म्हणून कलियुगात गुरु साधन मिळणं भयंकर कठीण गोष्ट आहे. एका वेळेला तुम्हाला हिऱ्याची खाण भेटून जाईल कुठे, पण गुरु मिळणार नाही. पृथ्वी मोल सोन्याची भेटेल एखाद्या वेळेला, पण खरा गुरु मिळणार नाही. आणि मिळलाच तर तुमच्या मनात दुनियाभरच्या शंका असतात. आणि शंका काढता काढता तो गुरु निघून जातो त्याच्या जागेवरून. एवढं कठीण ज्ञान असतं गुरु म्हणजे. गुरु दिसता क्षणी सगळं विसरून जाणं आणि त्याच्या मागे लागणं, तो खरा शिष्य असतो. साऱ्या विश्वातले देवता त्याच्याएवढे फिक्या वाटणं, ती श्रद्धा, अतूट श्रद्धा जर असेल तर हा कुठेतरी गणित जमतात हो, नाही तर आपण आपल्याच तांत्रित असतो. गुरूंविषयी प्रचंड गाढ निष्ठा जर असली तर अध्यात्मातला प्रवेश होतो, तर चैतन्यमय शक्तीशी प्रवेश होतो. फार कठीण गोष्टी असतात. आमच्या गुरूंवर प्रचंड, मी ज्यांना गुरु मानतो ना त्यांच्यावर मनापासून अजून सुद्धा प्रेम करतो. का नाही करणार? गुरूंच्या लीला असतात. नाव आठवता क्षणी डोळ्यात पाणी येतं. नाव घेतल्या क्षणीच डोळ्यात पाणी येतं.
असे अघात असलेल्या गुरूंचे असते. चरण दिसल्याबरोबरच आपल्या अंतरंगातनं एक सागराच्या ज्या आनंदाच्या लहरी असतात, सागराच्या लहरी, जशी एखादी लाट येते आणि ती एकदम आपल्या अंगावर येते आणि त्या भल्या मोठ्या त्या अशा विशाल अशा त्या सागराचा जो त्या लाटेचा आनंद आपल्याला मिळतो, फवारा जो मिळतो, जो आनंद मिळतो, तो गुरूंच्या चरणाचं दर्शन झाल्याने आपल्या अंतरंगातनं ते कोटी कोटी सागर ठोकल्याचा असा अद्भुत असा आनंद मिळतो. खऱ्या गुरुबद्दल बोलताय. एवढं शक्तिशाली ते चरण असतं. आपले सगळे विकार घालणार असतं. ज्या दिवशी तुम्हाला असे गुरु मिळालेत त्या दिवशी समजायचं तुमचा देव व्हायला काहीच वेळ लागणार नाही. पण गुरूंबद्दल अशी निष्ठा श्रद्धा असेल तर 0 मिनिटात त्याचं देवत्वात रूपांतर होतं. त्यांच्या अंतराळातली शक्ती लगेच खडकंजा करत होते. ती आदिशक्ती असो या पुरुषाची नारायण शक्ती असो. गुरूंवरती जर प्रचंड अगाध प्रेम असेल, सगळं सोडून गुरूंच्या मागे लागायचं नाही. तुमचा देव झाला 0 मिनिटात होतो, काहीच वेळ लागत नाही. अगोदर 5 वर्षात मोक्ष. तर आपलं काय असतं, शंका अनुशंका घेण्यामध्येच आपलं आयुष्य निघून जातं. आणि त्या पद्धतीने गुरूंची भरपूर एनर्जी एवढी खर्च होऊन जाते तुमच्या शंका काढत काढत, आणि नंतर ज्ञान तर फार टोकाची पुढची गोष्ट आहे. तर खऱ्या गुरु पासून आपल्याला संसारात विरक्ती मिळणं पहिलं भाग्य. काय होतं माहिती का, आपण गुरुंकडे नेहमी भोग 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 भोग, मला हे द्या ते द्या हे द्या ते द्या, आणि उलटच लटकवा मला जन्मजन्मी. मला नको ते विरक्ती, मला अफाट पैसा द्या, अफाट स्त्रीचं भोग द्या, अफाट पुरुषाचा भोग द्या, संत द्या, सगळं द्या, सगळं द्या, ऐश्वर्यात मला अमाप लोळू द्या, पाहिजे तेवढं द्या, असं मला गुरु पाहिजे. त्यापेक्षा राक्षसाला गुरु करून टाकायचं, दानवाला. कारण दानव ऐश्वर्ययुक्त असतात, जसा रावण होता. आणि आमचे प्रभू रामचंद्र वनवासी होते. मग रावणाला गुरु करायचं, कंसाला करायचं, ते भरभरून देतील तुम्हाला, टणके 5 तुमची सोन्याची लंगा करून देते. या सगळ्या प्रॉपर्ट्या सोडणं म्हणजे अध्यात्म आहे. प्रॉपर्ट्या कमवणं म्हणजे अध्यात्म नाही. हे सगळं जगत राहटीचं जे आपल्या मागे जे वासना लागल्या आहेत ना, हळू यातून निवृत्त होणं म्हणजे अध्यात्म आहे. यात गुंतणं म्हणजे पाप आहे. स्त्री आसक्ती, संसाराची आसक्ती, देहाची आसक्ती, हे पापयुक्त विकारयुक्त जीवन आहे. क्षणिक काळाची पत्नी, अनंत काळाची माता. 40 वर्ष वय झालं, 45 वर्ष झालं, अखंड ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. स्त्री असो पुरुष असो, सेवा साधनासाठी बळकट झालं पाहिजे. आज तुम्हाला आमच्याकडे कनेक्ट झाल्यानंतर अनुभव मिळतोय, उद्या उठून अनुभव मिळेलच असं नाही. तुम्ही त्या ज्ञानात स्थित होण्याचा प्रयत्न जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला खूप जोर लागणार आहे अध्यात्माचा. खूप कसोट्या आहेत. साधना म्हणजे गंमत वाटले, स्वामी आज तुम्हाला दिसतात, पण जेव्हा तुम्ही स्वामींना शोधायला जाणार, ब्रह्मांडात महाराज दिसणारच नाही. तेव्हा खरी शक्तीची ताकद लागते. ध्यान धारणा, उपासना, तप जप, आणि कलियुगात कसं शक्य आहे? पॉसिबलच नाही. तुम्हाला एका दिवसाची रजा मिळत नाही, तासंतास ध्यान कसं करू शकतात? त्यावेळेस महाराज ठोकरा देतात, एखादा विशिष्ट वेळ देतात आपल्याला. त्या वेळेत आपण ते सिद्ध झालं पाहिजे. कुठेतरी काहीतरी प्रगाढ तत्वात उतरलं पाहिजे. किंमत अजिबात नाही जोपर्यंत तुमच्यात साधना नाही. क्षणभर पुढे सरकणार नाही. स्वामी आणि आत्मतत्व, ब्रह्मतत्व साधनेशिवाय प्राप्त होत नाही. साधक बना. साध्य कसं करायचं ते या मीटिंग मध्ये आपोआप होईल. भक्ती करा, अनन्य भावाने स्वामींना शरण जा. अध्यात्म फार 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 कठीण आहे, पण आमच्या संघटित असाल सहज सहज समजेल. एक रहस्य, हे गुरुतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, देवाने दुर्लभ असे तत्व आहे, पूर्ण ब्रह्मतत्व आहे. त्या चिरंजीव शक्तीला प्राधान्य द्या, कारण
विश्वात फक्त दत्त 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 यांचंच कार्य आहे. कलियुग दत्त महाराजांच्या नावाने शिक्कामोर्तब केला आहे. कुठलेच देव काम करणार नाही. दत्तप्रभूंचे अवतारच या कलियुगात या विश्वाचा चालक मालक पालक तेच. तुमचं कल्याणार्थ दत्तप्रभूंनी अवतार घेतलेत. याशिवाय तरणोपाय नाही. म्हणून आपण सर्वांनी प्रभूंचं कीर्तन भजन हे विषय खूप गहन आहेत. अनेक विद्यांमध्ये न पडता आत्मविद्येकडे वळा. मोठमोठे देव अनेक तपतपस्या करून त्यांनी खूप रिद्धिसिद्धी मिळवल्यात, पण तेही दुःखी आहेत. कृष्णाचं ज्ञान त्यांना मिळालं नाही, गीता कधी अनुभवली नाही. पूर्ण ब्रह्मतत्वाच्या मागे लागायचं. गुरु असतील तर सहज समजावून सोपं सांगते. गीतेचा एक एक श्लोक असा ठणठणीत पाठ करून ठेवायचा आणि त्यात उतरायचं. ते ज्ञान बघायचं तर कर्मयोग बघा, भक्तियोग बघा, ज्ञानयोग बघा, त्या परमेश्वराचं अखंड स्वरूप बघा. खरं विज्ञान, खरं रहस्य, अखंड विज्ञान आणि अखंड अध्यात्म गीतेतूनच निर्माण झालंय. काय वेडे होती लोक अख्खा संसार सोडून संन्यस्त व्हायला. ते विशाल असं गहन तत्वज्ञान आहे. संसारी लोक त्याला म्हणतात वेड्यांच्या नादी लागला आणि वेडा झाला. ते संसारी जीव सहज असं म्हणतात वेडा. बट्ट सोडा न शेते आपले नाही जो जेते आमले तर बट्ट जोईजे आमले पैसा बी जोईजात आणि आम्हाला सगळंच पाहिजे. सोडण्याचं साधन नाहीच. अध्यात्म म्हणजे पुढची स्टेप सांगतो त्याग. त्याग वैराग्य त्याग नंतर मग पुढच्या गोष्टी असतात. संसारी जीव संसारात अडकलेला असतो मोहमायेमध्ये आणि स्वतःला मोठमोठे भक्त समजणारे अहंकार अडकलेले असतात. आणि अहंकार चटकण्यासाठी सद्बुद्धी तेवढी तरी लागते. अंतर्मनातून चिंतन केला तर अहंकार निघतो. आपण शून्य आहोत. आपली क्वालिटीच नाहीत. रात्रंदिवस तपतपश्चर्या करणाऱ्यांची वाट लागते. साधारण आपण मानव आपली काय भूमिकाच काय? आपली काही भूमिका नाही. एकच भूमिका लक्षात ठेवा. तुम्हाला मानव जन्म दिलाय. या भारत भूमीत तुमचा जन्म झालाय आणि तुम्ही स्वामींचे सेवेकरी भक्त झालायत. हे तुमचं फार मोठं पुण्य आहे. एवढंच परम भाग्य म्हणायचं. आणि हे सेवेकरी म्हणून जी काही बंधन आहेत खडखडीत आदर्श स्वामी सुतासारखा बाळपासारखा पाळला पाहिजे. ज्या दिवशी स्वामींच्या सेवेत आलात आणि तुम्हाला खूप खूप यश मिळत आलं तुमचा लगेच जाणव होईल. पण तुम्ही स्वामी सेवेत आल्यानंतर तुम्हाला भयंकर चोफेरून अपयश दुःख यातना सहन मिळायला लागलं. समजायचं महाराजांनी दगड निवडलाय आणि त्याचं पूजनीय स्वरूपात रूपांतर करणं चाललंय. म्हणजे काय? प्रचंड अपमान, प्रचंड दुःख, प्रचंड अपयश याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा समजायचं महाराजांनी या जीवाला स्वीकारलंय बाबा. जसं काहीतरी मानवाचं उत्तम मानव बनण्याची प्रक्रिया चालली. आणि जेव्हा महाराजांजवळ आला तर तुम्हाला चटकन देऊन टाकलेत. मग तुमचं काय माहिती का? चटकन देऊन टाकलं म्हणजे महाराजांनी तुम्हाला स्वीकारलंच नाही हो. मग काही असो ते संसारातलं काय असो, एक तुम्हाला अनुभव येण्यासाठी महाराज अनुभव देतात. पण अनन्य भावाने शरण जाणाराच जीवाचं कल्याण होतं. दृढ श्रद्धा निष्ठा ज्याची असेल त्याचंच कल्याण होतं. आणि कल्याणाचा अर्थ फार वेगळाच असतो. अजून तर सांगतो, देवतांचा गुरूंचा आशीर्वाद मिळाला आणि तुम्हाला भरभरून दिलं ते सुद्धा कल्याण नसतं. महाराजांनी सगळे प्रश्न सोडवले म्हणजे त्याला सुद्धा कल्याण म्हणत नाही. तुमच्या कुठल्याही गरजा पूर्ण केल्यात त्या शक्तीला काहीच अर्थ नसतो. फक्त हम गयाने जिंदा एवढीच भूमिका स्वामींची असते. तुम्हाला दाखवण्यासाठी चमत्कार असतो. पण खऱ्या अर्थाने एकच सांगतो, गुरु कशासाठी असतात? एकच बोलतो, तुमची जी मूळ अवस्था आहे कर्मबंधनातून आणि कालाच्या बंधनातून सोडवणारे आणि यांचं कुठलंच बंधन न करता तुम्हाला शून्य अवस्थेतून मोक्ष स्थितीकडे प्राप्त करून देणारे
तेच खरे गुरु असतात. इथं काही खोटे गुरु असतात देऊन मोकळं करणारे. नको ते भावट्याला कोण ज्ञान देईल आणि नंतर कोण सांभाळेल, त्यापेक्षा देऊन मोकळे व्हा. म्हणून सगळं या भयंकर अशा घातक कलियुगात मानवाचा उद्धार होणे असंभव आहे. शक्यच नाही असा उद्धार होणार. कारण जो व्यवहार आहे, सगळ्या प्रकारचे पंचमहाभूत खराब झालेले आहेत. तुम्ही जेवण करा, त्यातून तुम्हाला विकारच जन्माला येणार आहेत. तुम्ही हवा घ्या, त्यातून तुम्हाला विकारच जन्माला येणार आहेत. तुम्ही जल पिणार, त्यातून तुम्हाला बुद्धी येणार नाही, विकारच तयार होणार आहेत. कारण पंचमहाभूत सगळे विकारयुक्त झाले. शुद्ध कुठेच नाहीत. न जल शुद्ध आहे, ना भूमी शुद्ध आहे, ना आकाश शुद्ध आहे, ना अग्नी शुद्ध आहे, ना वायू शुद्ध आहे. अशा अशुद्धमय वातावरणात तुमच्याकडनं पावित्र्यतेची कल्पनाच नाहीये. एक मंत्र किती काम करेल, त्याच्यावर तुम्ही किती श्रद्धा ठेवणार. त्या मंत्र गुरु म्हणतात तुमच्या दुनियाभरच्या वासना असतात. मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे. यातून तुम्हाला सगळ्या गोष्टीतनं बाहेर कोण काढेल, त्या ज्ञानाची प्राप्ती कोण करून देईल, कशी करून देईल, हे सगळं असंभव आहे एका दृष्टीने पाहिलं तर. पण हे अशक्यही शक्य करतील एका दृष्टीने पाहिलं तर. का? तुमची जर गुरुचरणावरती दृढनिष्ठा असली, स्वामी चरणावर दृढनिष्ठा असली, तर आत्मतत्वाकडे वळता येतं. आता सुद्धा घोरघोर कलियुगात सुद्धा वळता येईल. हे कठीण विषय जरी वाटत असले तरी आपल्याला गुरु कृपेने सहज सुटतील. फक्त स्वामींना निस्वार्थ, निष्पाप, निर्मळ अवस्था आवश्यक आहे. स्त्री असो, पुरुष असो, बालक असो, वृद्ध असो, नामस्मरणामध्ये निष्पाप, निस्वार्थ, निर्भय, निर्मळ अशी अवस्था आपण स्वतः तयार करा. स्वामींच्या सेवा करत असताना साधनेला बळ द्या. अंतर्मन व्हायचंय, 6 लक्ष गायत्री जप करून सोडा. बसा एका ठिकाणी, काहीच मागू नको. भगवंता कशाला देतोस मला तू? मला सगळं शरीर व्यवस्थित दिलंय, योग्य गुरु दिलेत, ते ज्ञान मिळते भरभरून, ही माझी फार मोठी पुण्य आहे. माझी अवस्था कशी असो, मी 6 लक्ष गायत्रीचा जप करेन, अंतर्मनातले सगळे धूळ झटकून टाकेन. मला परम पवित्र व्हायचंय. आपले काय घराणे किराणे असतात, आता मला हे काम करायचं, ते काम करायचं, मी 3 वृक्षत्र करते, मी करते. यांचे नुसते नाटकच, नुसता समस्या प्रश्न. एक प्रश्न सुटला तर दुसरा लगेच उभा असतो. अशी अवस्था मनाची एवढी बिकट असते आणि त्यातून मानवी जन्म, दुर्लभ मानव जन्म सहज व्यर्थ घालवतो. अकाउंट बॅलन्स 0 असतो पुण्याचा. अरे काहीच मागू नका ना बाबांनो, काय मागतात तुम्ही? मिळून काय सुख कशात आहे? महाराजांना कळत नाही का तुमची गरज काय? ज्या अर्थी महाराजांना तुमच्या योगक्षेम घेतलाय त्या अर्थी काहीतरी त्यांचं नियोजन असेलच ना. आज जीवन व्रत घ्या, स्वामींकडे काहीच मागायचं नाही. आता मला असं वाटतं, ज्यावेळेस मी एका ठिकाणी बसलेलो असतो आणि लाखो लोकांच्या नुसत्या गरजा बघून किती अस्वस्थ असतो, तेव्हा मग लाखो लोकांमध्ये एखाद्याकडे बघतो, हो याला कोणता असा सेविक आहे का त्याला काहीच मागणं नाही असं. आम्ही लगेच त्याच्याकडे जाऊन बसतो. ज्या व्यक्तीचं का नाही काहीच मागणं नाही, भले त्याचं नामच म्हणून ठेवून असतो, आम्ही चटकन त्याच्याकडे जाऊन बघतो आणि बघितल्यानंतर विचार असं करतो, तेव्हा स्वामींच्या मनाचं नियोजन चालतं, त्याला आपण काय दिलं पाहिजे. तो जर भक्त जर फर्स्ट स्टेपचा असेल तर संसाराच्या सगळ्या गरजा देऊन मोकळा होऊन जातो देव. तो सेकंड स्टेपचा असेल तर विचार करतो देव की याच्याकडनं आपण काहीतरी कार्य करून घ्यावं बरं. आणि फर्स्ट स्टेपचा जर असेल तर देव विचार करतो त्याला आपल्यासारखं बनवायचं का, काही याच्याबद्दल नियोजन आखायचं का. हे काहीच न मागणाऱ्यांबद्दल बोलतोय मी. देव सुद्धा विचार करतात, गुरु सुद्धा विचार करतात आणि कलकल मागणाऱ्यांची असते त्याच्याकडे किती ऐकणार देव, किती लोकांचं ऐकणार. दुर्लक्ष करतात महाराज, सारखं किरकिर करणाऱ्यांकडे. निर्भयता असते, करुणामय असते स्वामींचे स्वरूप, अखंड देण्याचीच वृत्ती महाराजांची असते. पण आपण घेऊन घेऊन किती घ्यावं, कसं घ्यावं, याला पण काही मर्यादा. सारखंच काही मागणं योग्य वाटतं का?
न मागताच मिळतं तर मागावं कशाला. गुरु आपला कसा आहे, भोळा आहे ना. आपले महाराज कसे आहेत, साक्षात भोळे, भोलेनाथ आहेत. न सांगता देणार आहेत. दैवत असेल ना पृथ्वी तलावरती, न मागता न सांगता कुठेच न काम झालेले स्वामींजवळ या हो, काम करून घेऊन जा. पण स्वामींना अशा भक्तांची खूप गरज असते. ते वाट बघत असतात. जे स्वामींच्या चरणी लीन होणारे भक्त असतात, जे स्वामींचं ज्ञान वाटणारे असतात, जे स्वामी तत्व समजून सांगणारे असतात, देव त्यांच्या दर्शनाचा भुकेला असतो. आपण सर्वार्थाने प्रत्येक जीवाने जागा नवी जरा पुस्तकं उघडून पाहावी धर्मांची, भगवद्गीतेचा अभ्यास करावा, सूक्ष्म ज्ञान घेण्याचा प्रयत्न करावा, आत्मचिंतन करून स्वयंसिद्ध होण्याचा प्रयत्न करावा आणि सगळ्यात महत्वाचं गुरु आपले स्वामी आपले गुरु आहेत, गुरु तत्व आहेत. तर स्वामींच्या चरणांवर अखंड भक्ती करणं शिका. स्वामींचं चरण तुमच्या अगदी डोळे मिटल्यानंतर समोर दिसायला पाहिजे पादुका स्वरूपात. अखंड नामस्मरण आणि स्वामींचे चरण याच्यावर दृढ श्रद्धा असेल ना, ते चरण चटकन पळतच आपल्याकडे येतं स्वामींचं. मी आज सगळ्यात स्वामींच्या चरणाकडे जास्त बघतच नाही. माझी नजर फक्त महाराजांच्या चरणांवरती असते हो, आणि तिथून नजर हटतच नाही आपले. असं स्वामींचं चरण आहे. असं वाटतं रात्रंदिवस डोळे त्यासाठीच दिलेत आणि बघतच राहावं. पूर्ण कमळाच्या स्वरूपात दिसतात पदकमल. इतकं सुंदर आणि इतकं मनमोहक आहे. त्या दिव्यत्व जितकं पाहिलं तितकी नजर अतूट असं प्रेम आपलं असतं स्वामींच्या चरणांवरती. बाकी काहीच नाही. त्या चरणांचा मोह लागला पाहिजे, त्या भगवत भक्तीचा मोह लागला पाहिजे. तर हे चरण जर आपल्या हृदयात असेल, आपल्या मनात असेल, तर मग अशक्य शक्य करतात महाराज. आणि महाराज कुठेच नाही, मग तुमच्यात राहून काम करतात. अशी वेडी श्रद्धा आपली स्वामीवर असली पाहिजे. आणि बघा, महाराज कुठेच नाहीत, एक हाक मारा, चटकन तुमच्या समोर कृत्यांगत रूपात असेल. आणि जे काही भगिनी आहेत ज्यांना कोणीच नाहीत विश्वात, त्यांना हा दादा आहे. कधी हाक मारा, कुठेही असा तुम्ही पृथ्वीच्या पाठीवरती, दादा म्हणून हाक मारा. त्याच ठिकाणी स्वामींना सोबत घेऊन आम्ही येतो हो. कुठलंही संकट असो तुमचं, आमच्यापेक्षा तुमचं कुठलंच संकट मोठं नाही. स्वामींपर्यंत हाक निघले तर दादापर्यंत आले, दादा लगेच स्वामींना घेऊन तुमच्या जवळ येईल. आणि तुमची कुठलीही इच्छा असेल, कुठल्याच संकटात असेल, नाही पूर्ण केली तेव्हा बोला. ज्याचं कोणीच नाही त्याचे आम्ही. आयुष्यभराची साथ सोडत लक्षात. एका हाताशी धरलं ना गणित, आम्ही सोडवतो. तुमचं किती मोठं असो मग त्या गणिताला आपण घाबरत नाही. कारण भली मोठी शक्ती पाठीशी असताना विश्वात संकट म्हणजे आपल्यासाठी काहीच नाही. आपल्याला गुरु दीक्षा आहे असं म्हणून चालायचं. त्यातून आपण स्वतःचं कल्याण करून घ्यायचं. फक्त एक हाक मारा, अशी कुठलीच शक्ती नाही की ते आम्हाला विरोध निर्माण करेल. विश्वातली अशी कुठलीच शक्ती नाही की मग आमच्या कार्याला तो अडचण निर्माण करेल. केलीस तर धन्यवाद, पण क्षणार्धात ती व्यक्ती किती मोठी असले, कलन रूप संपलेले दिसेल. ते प्रभूंचं कार्य आहे, दत्त प्रभूंचं. तिथून आम्ही आदेश देतो ना, तर ग्रामामध्ये होतात फटाफट कामं करतात, कुठली साधना करतात. आमच्या मेळाव्यांना या, नंतर घरात जाऊन बघा तुमचे कसल्या मूर्त्या हसतील तुमच्याशी, किती किती हसतील डायरेक्ट. अरे ते सहज म्हणतील, अरे फार मोठ्या शक्तीशी तुझा संपर्क झालाय बाळ, आहे ते सोडू नको, गमू नको. तुमच्या देवरातल्या मूर्त्यांचं तेज असं वाढलेलं दिसेल तुम्हाला न अभिषेक करता. एका संघाचा प्रभाव एवढा असतो. आणि जेव्हा आम्ही बोलू तसं तुम्ही चालाल, तुमचा देव झाल्याशिवाय राहत नाही.
सगळ्या सिद्धी तुमच्या घरी पाणी भरतील. घ्यायचं ना तर अमाप घ्यायचं. छटाकभर गोष्टी घेऊन काय कधीच घेऊन बसलो असतो आम्ही घेतलं असतं. छटाकभर रिद्धी सिद्धी आम्हाला नाही पाहिजे असं काहीच. आम्हाला पूर्ण तत्व पाहिजे, अखंड चरण पाहिजे, अखंड चरणांची भक्ती पाहिजे, पूर्ण ज्ञान पाहिजे. अर्धवट घेऊन फिरणारच नाही. घेईल तर पूर्ण घेऊ. शक्ती अशी पाहिजे अनंत जन्मांसाठी पाहिजे. असं ह्या जन्मी लगेच हिसकून घ्यायची आणि पुढच्या जन्मी लगेच बिलकुल नाही. अनंत शक्तीचा खजाना पाहिजे आपल्याला. घ्यायचं तर असं घ्यायचं, नाही तर काहीच घ्यायचं नाही. घ्यायचं तर अखंड कृष्ण घ्यायचं. भगवंताकडे मागायचं ना की आपल्या अंतर्गतला कृष्ण काय आहे ते जागृत करून दाखवा मला. द्या मला भगवंत कृष्णाचं दर्शन. गुरूंपुढे एकच मागणं मागायचं, पूर्ण ब्रह्मतत्वात सामील होणं आणि कृष्णाचं ज्ञान देणं. स्वामींकडे दुसरं काही मागणंच नाही ठेवायचं. संसाराचं किती वाटू झालं चालेल, एक जन्म खराब होईल एवढाच, पण खऱ्या तत्वाची स्वरूपाची ओळख होईल आणि हे सगळं भवसागराचे गणित मिटून जाते. अक्षय पुण्याकडे वळा आणि तुमचा देव झाल्याशिवाय राहणार नाही. तर हे आपण आजचं दिवाळी असताना देखील आपली संख्या 800च्या आसपास आहे. ते परमतत्वात सामील व्हा, स्वामींच्या सेवा करा. स्वामी कोण आहे ते समजून घ्या, त्याचा आपल्याशी काय संबंध आहेत. तर सेवा साधना केल्याने माणसाचं परिवर्तन झालं पाहिजे, स्वभावात परिवर्तन आलं पाहिजे, षड्रिपूंचा भार कमी झाला पाहिजे, एकमेकांविषयीचे द्वेष कमी झाले पाहिजेत. शांत चित्त एकाग्र मन ठेवून ध्यान धारणा करा. कुठेतरी स्वतःचा शोधबोध घ्या. अनंताकडे वळा. चैतन्य सृष्टीचे तुम्ही सम्राट आहात, सम्राट आहात. ते आपण आपल्या कर्माने विसरलो आहोत. विश्वातली अशी कुठलीच शक्ती नाही की तुम्हाला ते टक्कर देऊ शकते. अशी परमशक्ती स्वयंभू तुम्हीच आहात. सारे तीर्थ तुमच्यातच विराजमान आहेत. एक सूर्य काय अनंत कोटी सूर्यांना तुम्ही तेज देऊ शकतात एवढी प्रचंड शक्ती तुमच्या अंतरंगातच लपलेली आहे. गुरु जर मिळाले ते कवच फोडून तुम्हाला ती शक्ती धारण करून देऊ शकतात. त्याला एकमेव लागतात गुरु. ती क्रिया प्रक्रिया करून त्या भक्तीतनं साध्य होऊन तर गुरु तुम्हाला भरमसाठ देऊ शकतात. म्हणूनच तुमचा जन्म आहे मनुष्य जन्म. इतर जन्म जो कोणी गुरु केला आणि या साधनेला वागला तोच मनुष्य आहे पृथ्वीतलावरती. आणि जे गुरु करून गुरूंचा द्रोह स्वीकारतात त्यांच्यासारखं विश्वात पापी कोणीच नाही, कोणीच नाही. रावण कंस सुद्धा त्यांच्या पेक्षा फिका आहे. एक तर संपर्कात राहू नये आणि संपर्कात राहिले की द्रोह होईल असं वागू नये. आणि ते 91 नरक मधले सगळ्यात कठीण जो नरक असतो तो गुरुद्रोही असणाऱ्या व्यक्तीला मिळतो. 91 प्रकारचे नरक आहेत. अनेक धर्मांमध्ये सांगितलेलं आहे. त्यातला सगळ्यात कठीण महाजालिम हा नरक जो गुरूंचा द्रोह स्वीकारतो त्याला मिळतो. त्या ठिकाणी आपल्या साधना वगैरे सगळे लुप्त होऊन जातात. म्हणून देव सुद्धा गुरूंच्या घरी पाणी भरतात. यामागचं कारण रहस्य हेच आहे. विश्वातली सगळ्यात मोठी शक्ती गुरुशक्ती असते. ती अनमोल असते आणि ती गुरु अशी शक्ती असते की जे विश्वातले देव देखील काही करू शकत नाहीत ते गुरु करतात. देवांचं दुसरं स्वरूप म्हणजे गुरु असतात आणि सारे देव गुरूंच्या आज्ञेत असतात. लक्षात घ्या. ही क्रिया प्रक्रिया एवढी मोठी असते आणि गुरु प्रसन्न झाला तर सर्व देवांचा आशीर्वाद तुम्हाला सहज मिळतो. देव आशीर्वाद देण्यास उत्सुक असतात आणि तुमच्या घराच्या जवळ लाईन लागलेली असते.
गुरुक्रोधित झाले तर विश्वातला कुठलाच देव स्वीकारत नाही त्या भक्ताला. आणि सारे जर देव तुमच्यावर कोपले असतील पण गुरूंचं संरक्षण असेल तुम्हाला काहीच त्रास नाही. मग कुलदेव कोपले, कुलदेवी कोपले, कुलदैवत कोपलं, पित्र कोपले, काय हरकत नाही. गुरु आहेत ना, सांभाळून घेते. ब्रह्मदेव कोपला, विष्णू कोपला, शंकर कोपला, आणखी कुठल्या देव्या कोपल्यात, किती मोठ्या देवा येऊ, स्वामी आहेत ना, विषय संपला. विशेष त्रास होणार नाही. राम कोपला तरी चालेल पण गुरु आहेत ना, सांभाळून घेते. पण ज्या दिवशी गुरु कोपला कुठलाच देव येत नाही जवळ. कुठलाच देव तुमचं काम करणार नाही. त्या देवत्व नष्ट होण्याची ताकद असते त्या देवांची. खऱ्या गुरुचा क्रोध आणि त्या शिष्याला सांभाळणं तर कुठलाच देव सांभाळू शकत नाही. जो देव सांभाळेल त्याचं देवत्व नष्ट होईल, एवढी गुरूंची पावर असते पृथ्वीवरच्या संतांचे. म्हणून सनातन धर्मामध्ये गुरूंना एवढं महत्व असतं. ती प्रणाली फार मोठी असते आणि प्रणाली आयुष्याचं, मानवाचं देव करण्यासाठी ही प्रणाली निर्माण झालेली असते. आपण सर्वांनी दीपावलीच्या मुहूर्तावरती आपण अज्ञानाकडून ज्ञानाकडे वळूया, असत्याकडून सत्याकडे वळूया आणि खऱ्या अर्थाने त्या सृष्टीमध्ये सर्वच ठिकाणी अंधकार पसरला आहे. अंधकार. तो दीप उत्सवाच्या नावाने तो अंधकार नाहीसा करून आपण गुरूंच्या ज्ञानाकडे वळूया आणि त्या परमशांतीचा अनुभव आपण सर्वांनी घेऊया. खऱ्या अर्थाने आपण दीपोत्सव साजरा करतोय. तेलच पाहिजे, तुपच पाहिजे, इथं पाण्याने सुद्धा दिवे पेटते. फक्त शुद्ध भाव पाहिजे स्वामी चरणावरती. मी तर काय लिहिल्याने होणार असं विचारू नका. स्वामींना मनापासून सगळ्यांनी प्रार्थना करा की महाराज आमच्या अंतरंगात अशी करा की तुमचं आम्हाला दर्शन हो आणि तुमच्या दर्शनामध्ये आम्हाला ती भगवत प्राप्तीचं चरण मिळो, चरणांची सेवा मिळो. आयुष्यभर आम्हाला सोडू नका. ज्यासाठी तुमचा अवतार झालेला आहे, जे ज्ञान देण्यासाठी तुमचा अवतार झालाय, त्या ज्ञानास आम्हाला प्राप्त करा. ते ज्ञान आम्हाला प्राप्त करून द्या. ते ब्रह्मतत्व, आत्मतत्व, अहम ब्रह्मसी तत्व जाणण्याची आम्हाला मती द्या, बुद्धी द्या. आमच्यातला अंतरंगातला कृष्ण जागृत करून द्या. आम्हाला विवेक द्या. आम्हाला सत्संगत द्या. त्या सक्त संगतीच्या प्रभावाने आमचं आयुष्य हे ईशमय हो, ईश्वरमय हो, स्वामीमय हो, असा संघ आम्हाला वारंवार मिळावा. पण त्यातून आम्ही तुमच्या चरणांचं संगत कधी सोडणार नाही. कारण माया एवढी जालीम आहे की ती परमेश्वराचा संघ सोडून देते लगेच, मनात भेद निर्माण करून देते. पण जर एक सत्संग मिळाला तर तो सत्संग परत त्या परमेश्वराशी मिलन करून देतो. कारण संत हे परमेश्वराचे असतात, त्यांना विशेष नसतात कुठल्या, त्यांचा आत्मा म्हणजे राम असतो. म्हणून अशा संतांची संगत जर आपल्याला मिळाली तर आपला राम आपल्यापासून कधी सोडून जात नाही. भगवंत हा आपल्या सोबतच असतो. मागायचं काय या दीपावलीच्या मुहूर्तावरती ते आपण ठरवावं. या ठिकाणी मी माझं मार्गदर्शन आटोपतो. यापुढील मार्गदर्शन किंवा अनुभव सत्र ज्यांना काही या माध्यमातून अनुभव आलेले असतील, 26 ऑक्टोबरचे रुद्रसेवेचे, श्रीयंत्राचे किंवा आपण आता मध्यंतरी 6:30ची जी सेवा चालू केली आहे, गायत्री सहस्रनाम आणि ललिता सहस्रनाम, त्या सेवेचं महत्व खूप मोठं आहे. तर ह्या सेवा आपण
शक्यतो सोडू नका. गायत्री सहस्रनामाने प्रारब्धावरती सुद्धा मात करता येते. आकस्मिक मरण टळतं. आपल्या राशीत काही पापग्रह असतील त्यांचा नाश होतो. ते राशीतून निघून जातात. शुभ ग्रह येतात. शैक्षणिक अडथळे निर्माण होत असतील, पितृदोषाचा त्रास असेल तो निवारण होतो. मुलं चिडचिड करणं, अभ्यास न करणं, आदर न करणं, गायत्रीच्या सेवेने मुलांवरती खूपच चांगले संस्कार होतात. बुद्धी तल्लख होते, एकाग्र होते. गायत्री देवता भोग आणि मोक्ष दोघी प्रदान करणारी आहे. प्रारब्धावर सहज मात होते. याने रोजगाराच्या समस्या सुटतात, वैवाहिक समस्या सुटतात, कर्जमुक्तींसारख्या समस्या सुटतात गायत्रीच्या सेवेने. सोबत आपण ललिता सहस्रनाम घेतोय. ही आरोग्याची देवता आहे. हृदयविकार किंवा बायपास सर्जरी असे काही आजार असतील त्या ललिता सहस्रनामाने हृदयाचे सर्व विकार निवारण होतात. मेंदू अपंगत्व, मेंदूवरील अनेक प्रकारचे आजार, बीपी, डायबिटीस, तर या ललित सहस्रनामाच्या पाठाने आरोग्याच्या अनेक तक्रारी, समस्या निवारण होतात. अखंड 6 महिने जर या स्तोत्राचा आपण जप केला तर आपली भावी आयुष्यातली लक्ष्मी स्थिर होण्यात मदत होते. आयुष्यभर लक्ष्मी आपल्याला कधी अपूर्ण पडत नाही. की भगवती ललिता देवीची कृपा संपादन व्हावी आपल्या सर्वांना म्हणून आपण सकाळी 6:30 वाजता गायत्री सहस्रनाम आणि ललिता सहस्रनाम आपण आव्हान घेतोय. या सेवेत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावं आणि सेवेचा अमृत लाभ आपण घ्यावा. परत आपण रुद्रपाठ चालू केलाय गेल्या गुरुवारपासून. तर 121 दिवस आपण रुद्रपाठ घेणार आहोत. रुद्रपाठाचे फायदे अमाप आहेत. आपण भरपूर वेळेस ते सांगितले आहेत. त्या सेवेला सुद्धा आवर्जून उपस्थिती असावी. या सेवा साधना आपल्या आयुष्याचं कल्याण करणाऱ्या असतील. आणि संध्याकाळची आपली सेवा 10:30ची आहे. ते विष्णू सहस्रनाम राम रक्षा. ही आपण सेवेत आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं. 30 तारखेला भुसावळला आपला महासत्संग मेळावा आहे. तर त्या मेळाव्यात प्रमुख आकर्षण असेल भगवंतांची मूर्ती आणि ज्ञानेश्वर दादांची मूर्ती. त्यांच्या पालख्या त्या ठिकाणी होणार आहेत. आणि त्या स्वरूपात महाराज जशा लीला करतात तशा लीला पुण्याला झाल्यात, त्याच लीला भुसावळला होणार आहेत. तर या महासत्संग सोहळ्यास आपण जास्त संख्येने उपस्थिती द्यावी आणि त्या अमृत क्षणाचा सर्वांनी वाट पाहावा आणि त्या क्षणीचे साक्षीदार आपण सर्व बनावेत. भाग्यात असावं लागतं आणि तो प्रसाद ग्रहण करणं हे भाग्यात असावं लागतं. एक छोटासा संघ आपल्या आयुष्याचं परिवर्तन करू शकतो. एक तिथला एक महाप्रसाद तुमचा आयुष्याचं बुद्धीतला विवेक जागृत करू शकतो. म्हणून ती वेळ, ती काळ शक्यतो सोडावी नाही. हा महाभक्तीचा मेळावा असेल आणि त्या ठिकाणी आपला पूर्ण गुरुप्रणाली उपस्थित असेल. तिथले महाराज पुण्याच्या मेळाव्याला आले होते. तसंच या मेळाव्याला सुद्धा आपल्या गुरुप्रणालीमध्ये कोणी ना कोणी उपस्थित असेलच. कारण हे कार्य गुरूंचं आहे, आपण निमित्त आहे. तर आपण जास्तीत जास्त संख्येने आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. अधिक वेळ न घेता हे मार्गदर्शन या ठिकाणी आटोपतो. श्री स्वामी समर्थ. ज्यांना अनुभव सांगायचे असेल त्याने सांगू शकतो. श्री स्वामी समर्थ दादा. हा ताई, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. बोला. बोलू का मी? हा ताई? बोला ताई. हा बोला हो. ताई. श्री स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. 15 दिवसापूर्वी दादा तुम्ही मला मान करून गणपतींचा आणि भैरवनाथांचा चारधाम यात्रेसाठी आशीर्वाद दिले होते स्वामी महाराजांनी आणि तुम्ही. तर गणपती बाप्पांच्या आणि भैरवनाथांच्या आशीर्वादाने माझी चारधाम यात्रा परवाच्या दिवशी खूप खूप सफल झाली. अनेक अनुभव आले. खूप छान वाटलं. पहिला अनुभव सांगेल की केदारनाथमध्ये आम्ही ज्यावेळी जात होतो, पायरीपासून सुरू केलं, पहिल्या पायरीपासून, त्यावेळेसच आम्हाला एक शव दिसलं. तर त्याला नमस्कार केला की या कोण व्यक्ती आहे माहित नाही, त्याला इथे मोक्ष मिळाला म्हणावं. पुढे गेलो, कारण हे सांगण्यामागचं कारण आता मी आज म्हणजे खरं बोलू नाही शकत आहे. मला आता खूप थोडंसं प्रवासाचं हे झालंय, पण मला राहवलं नाही. जेव्हा दादा बोलत होते त्या प्रत्येक गोष्टीतनं मला प्रवासात आलेले अनेक अनुभव सांगण्याची उत्कंठा होती खूप, की काय असतं गुरूंचं आपल्या पाठीशी पाठबळ. ह्याचे अनुभव खरोखरी मला सांगताना आता रडायला पण येते, डोळ्यात पाणी येते, कारण की अनुभूतीच तशा येत गेल्या. आम्ही जात असताना तिथे केदारनाथमध्ये एक झाडावरती लाईटचे हे पडलं होतं कनेक्शनचं, आणि म्हणजे आमच्या बरोबर जो मुलगा होता जो चढत होता केदारनाथ पूर्ण, तर त्यावेळी ते कनेक्शन त्या झाडावर पडल्यामुळं तिथे 3 लोक गेले होते. आणि ही घटना आम्ही केदारनाथ चढायच्या पूर्वी, म्हणजे तो मुलगा आमच्या आधी चढायला लागला होता, आम्ही घोड्यावरनं जाणार होतो, तर त्याला ते दिसलं होतं. त्याचं ते संकट टळलं होतं. अनेक ठिकाणी दरडी कोसळत होत्या, पण असं होत होतं म्हणजे सांगू नाही शकत, 6,000 फूट खोल दऱ्या होत्या त्या. 6,000 फूट खोल दऱ्या. म्हणजे देव आणि यम, देवांना असं वाटत असावं की मनुष्याला स्वर्ग काय आहे हा जिवंतपणी कळावा, म्हणून उत्तराखंड ही देवांची भूमी त्यांनी निर्माण केली, जिथे 5 पांडवांनी केदारनाथांच्या इथे राहून भगवान शंकरांची सेवा केली. त्याच्यानंतर बद्रीनाथ इथे पण म्हणजे मोक्षाचं आपल्याला हे म्हणतात, बद्रीनाथ जो गया बद्री वो नाही आया उदरी. तर असं हे 4 धाम की जिथे अनेक लीला झाल्या. तर असे अनुभव येत गेले ना की खरंच असं वाटत होतं, म्हणजे बसमधले जे महाराज होते आळंदीचे, तर मी दादांनी सांगितलेलंच होतं मला, त्यामुळे मी गणपतींचा मान सन्मान आणि भैरवनाथांचा. आणि सेवा सुरू झाली की या सेवेत असण्याचा एक फायदा की आपण सेवा सुरू झाल्यानंतर प्रथम स्वामी समर्थांचं स्वामी स्तवन, कालभैरवाष्टक, कारण त्या बसमध्ये आपल्या सेवेतले ज्या सेवा करणारी होती ती मी होते, आणि माझ्याकडनं महाराज त्या सेवा करून घेत होत्या. अक्षरशः ते महाराज म्हटले की तुम्ही त्या सेवा करताय म्हणून आपल्याला ह्या अडचणी येत नाही. आम्ही म्हणजे त्या घाटातनं खाली आलो की त्या दरडी कोसळलेल्या असायच्या, त्या आम्ही पुढे गेलो तर पुन्हा दरड कोसळत असायची आणि 3-3, 4-4 तास तिथे थांबावं लागायचं लोकांना. पण आम्ही जायच्या आधी दरड कोसळून झालेली असायची आणि 15 ते 20 मिनिटात आम्हाला तिथनं मोकळं व्हायला मिळायचं. असा एक अनुभव असायचा. त्यानंतर म्हणजे ते जे झालं केदारनाथ मधलं पण, की बघता क्षणी असं वाटलं बापरे आपण जाऊ शकू का वरपर्यंत, कारण की तिथे ऑक्सिजन लेवल इतकी कमी पडत असते, आपल्याला ते वातावरण सूट होत नसतं. घोड्याचा प्रवास असतो 6-7 तासांचा. जे जाऊन आले असतील त्यांना ते दिव्य माहितीच असेल. मी डायबेटिक पेशंट होते, माझी ऍव्हरेज शुगर आता 9 होती. मला असं वाटत होतं मी जाऊ शकेन की नाही. मी घरातनं मी साधी 4 पावलं नाही चालू शकत आहे, पण माझी इच्छा प्रबळ होती की मला चारधाम यात्रा करायची आहे. काय माहिती महाराजांची इच्छा असेल, माझी इच्छा नव्हती ती. पण तो एक अनुभव आला. आणि ते जे पहाड होते मोठे मोठे, त्या पहाडांमध्ये मला दादा मोठा एक गणपती, प्रचंड मोठा, कारण की मी त्या सगळ्या पहाडांमध्ये देव शोधत होते. मला सारखं असं जाणवत होतं की भगवंता तू हे किती भारी निर्माण केलंय, हे तूच निर्माण करू शकतो ही सृष्टी. आणि खरंच खूप सुंदर होतं ते. पण रात्री झोपल्यानंतर, आता सुद्धा मी 2 दिवस आली, 3 दिवस घरी आलीये, पण मला सतत ते मोठमोठाले पहाड, त्या खोल खोल दऱ्या, ती सर्व सुंदर मंदिरं,
तिथं भगीरथाने तपश्चर्या करून गंगाजी पृथ्वीवरती आणली ते ठिकाण, जिथे शंकर पार्वतींचा विवाह झाला ते ठिकाण, जिथे शंकरांनी विष प्राशन केलं ते ठिकाण, असे अनेक अनेक आपली जी हिंदू धर्मामध्ये महत्वाची जी जी घटना घडलेल्या आहेत, रामांनी जे काही केलेल्या आहेत तपश्चर्या, पांडवांनी जे काही केलेल्या आहेत तपश्चर्या, भगवान कृष्णांनी ज्या ज्या केलेल्या आहेत लीला बद्रीनाथ मध्ये, तर ह्या सगळ्यांचे साक्ष त्या आजही तिथं आहेत आणि ते बघायला मिळालं मला. आणि ती यात्रा खरंच पूर्वीच्या काळी लोक खडतर असायची. जे लोक गेले की परत येतील की नाही, चारीधामला गेलेले लोक चारीधाम करून पूर्ण परत येतील की नाही हे का म्हणायचे ते मला खूप जाणवलं 15 दिवसात. पण सतत स्वामी सोबत होते, खरंच स्वामी सोबत होते. घोड्यावर बसल्यानंतर तो जो चढ आहे किंवा ते जे पाणी दऱ्यातनं येत होतं, वरनं पहाडांवरनं पाणी येत होतं बर्फाचं ऊन, त्यामुळं घसरडं निसरडं असं ते चढ होता. आणि घोड्यावर बसताना प्रचंड भीती वाटत होती. पण भैरवनाथांचं तिथेही मंदिर होतं आणि महाराजांनी माझ्याकडनं अशा काही सेवा करून घेतल्या की माझा 11 वेळा काल भैरवाष्टक मी ते केदारनाथ चढताना म्हणत होते, श्री स्वामी समर्थांचा जप करत होते, महामृत्युंजय मंत्राचा जप करत होते, ओम नमः शिवायचा जप करत होते, हर हर महादेवांचा जप करत होते. हे सर्व जप करत 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 मी कधी वर पोहोचले केदारनाथला ते मला कळलं पण नाही. खूप मला हे वाटलं, थोडं आजार पण वाटलं मला की घोड्यावर बसणं सोपं नव्हतं. कारण कधी घोडा घसरत होता, पडत होता, समोरच्या लोकांना इजा होत होत्या. मला भीती वाटत होती की आपल्याला नाही ना असं. पण मला एक खात्री पण होती, जसं मी काल भैरवाष्टक म्हणायला सुरू केलं, सांगण्याचं तात्पर्य हे की या स्तोत्रांमध्ये, या मंत्रांमध्ये, या सेवांमध्ये प्रचंड अशी शक्ती आहे. आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात ह्या सर्व सेवांनी. हे अनुभूतीने मी म्हणजे इथे घरी असताना तर मला या अनुभूती पावली येतच आहेत. सर्वांनाच येतात, त्या येतातच. जेव्हा तुमची श्रद्धा अनन्य असते, इतर कुठल्याही गोष्टींची तुमच्या मनात शंका चिंता नसते, ज्यावेळी तुम्ही अनन्य भावानी शरण असता, त्यावेळी तर खरंच महाराज दादा सारख्यात सांगतात प्रत्येक शब्द जणू काही मला असं वाटत होतं आज मी मार्गदर्शनाला जॉईन झाली, पण महाराजांचीच इच्छा असेल कदाचित. काल कारण लाईट नव्हते, नेटवर्क नव्हतं, जॉईन झालीच नाही मी काल. पण आज झाले जॉईन. तब्येत ठीक नसताना मी पडून सगळं ऐकत होते, पण मला राहवत नव्हतं. मला असं वाटत होतं दादा जे बोलतायत की तुम्ही गुरूंना कसं शरण जा किंवा गुरूंना तुम्ही हात धरा गुरूंचा, ते तुम्हाला कुठं कुठं नेतील, काय काय दाखवतील तुम्हाला, ते तुम्हाला कळणार पण नाही. म्हणजे तुम्ही याची देई याची डोळा स्वर्ग बघू शकता. तर अजून खूप आहे. तर मला सांगता सांगता माझं थोडंसं विषयांतर होतं. तर गणपतींचं एक मला त्या पहाडामध्ये असं रूप दिसलं की ज्याच्या सोंडेवर भरपूर प्रमाणात लाल कुंकू आहे. आणि मला डोळे मिटल्यावर रात्री झोपल्यानंतर पूर्णपणे त्या पहाडामध्ये भला मोठा गणपती दिसत होता. आणि त्याच्या बघा आत्ता पण मला सांगताना असं मन भरून येतंय की मला बहुतेक त्या पहाडामध्ये गणपती बाप्पांनी दर्शन दिलं. कारण की दादांनी मला, मी ज्यावेळी सेवा मागितली त्यावेळी मी शंकराच्या मंदिरातनच ती मागितली होती, बेल घ्यायला गेले होते मी. आणि दादांनी मला सांगितलं भैरवनाथांचा आणि गणपती बाप्पांचा मान. तिथूनच मी लगेच पुढे येऊन गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र म्हटलं, नारळ खडी साखर ठेवली भैरवनाथांच्या मंदिरामध्ये गावातल्या, काल भैरवाष्टक म्हटलं. आणि खरंच या सेवा सगळ्या माझ्या बसमध्ये सुद्धा 10-10 तासांचा प्रवास होता. कुठेही आम्हाला कुठलीही अडचण आली नाही. ड्रायव्हर आम्हाला देवासारखा होता. एका ठिकाणी तर अक्षरशः ब्रेक फेल होते. ब्रेक फेल झालेले असताना सुद्धा जोशी मठाच्या इथं, म्हणजे आम्ही ऋषिकेशच्या इथनं येताना शेवटचा आमचा टप्पा होता, ती परीक्षाच होती, उताराची रस्ता होता, ब्रेक फेल होते, गाडी बिचकत ड्रायव्हर चालवत होता. कसं तरी करून त्याला जोशी मठापर्यंत गॅरेज पर्यंत आणायची होती गाडी. तर मी सेवा घ्यायच्या आधी म्हणजे हे होत होतं, तर एका ताईंच्या लक्षात आलं होतं की ह्या ताई सेवा घेतायत म्हणून. मी संध्याकाळ झाली की मला घरी सवय आहे 7 वाजताच्या सर्व सेवा करायची. श्रीसूक्त, सिद्धमंगल स्तोत्र म्हणा किंवा आपलं सिद्धकुंजिका स्तोत्र, ही सगळी स्तोत्र म्हणायची सवय आहे रोजची 7 वाजताची. तर बसमध्ये त्या सवयीप्रमाणे मला त्या एक ताई म्हटल्या, म्हणे ताई तुम्ही ते कालभैरवाष्टक तुम्ही ज्या सेवा घेताय त्या सेवा म्हणा म्हणे, बस पुढे जात नाही आपली, ड्रायव्हर भीतोय म्हणे गाडी पुढे न्यायला. कारण की घाटाला जागेवरती टर्न होते, म्हणजे वळलं की पुढे गाडी असेल तर काय करू शकतील. आणि एक चाक जर फक्त त्या
पहाडाच्या त्या म्हणजे कडेला घसरलं. इतके नॅरो रोड होते, इतके अरुंद रस्ते होते. एक चाक जर फक्त आणि अंधार होत चालला होता. तिकडे 5 वाजता 6 वाजताच अंधार पडायचा. 5:30 वाजले तरी असं वाटायचं 7 वाजले. आणि आम्ही 7 वाजता तो प्रवास करताना अक्षरशः मी सर्व सेवा सुरू केल्या. रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी. मोबाईलमध्ये मी हनुमान स्तोत्र हे लावलं, पण हनुमान चालीसा लावला कारण तो नव्हता येत. पण बाकी सर्व सेवा पाठांतर असल्यामुळे मी सर्व सेवा मनाने म्हणत होते. महाराज माझ्याकडनं करून घेत होते. पण जेव्हा मी सेवा सुरू केली दादा, ताई, त्याच्यानंतर ड्रायव्हर थांबलाच नाही. डायरेक्ट तो निवांतपणे जोशी मठापर्यंत आला. हेच माझं घोड्याबरोबर. ताई थोडा फास्ट ताई, सांगा ना, कारण सर्वांना शेअर करायचे ना हो अनुभव. ताई, ठीक आहे ठीक आहे. पण मग थोडा हो ताई, ठीक आहे. मी एवढं सांगून थांबते. तर मला एवढंच सांगायचं आहे की सेवा करत राहा, इतरांना सेवेचा अनुभव द्या, इतरांना सेवेमध्ये जॉईन करून घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मला वेळ दिल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ ताई. खूप छान ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मला माझ्या मुलाचा आज बर्थडे आहे, तर मला दादांचा आशीर्वाद हवा होता. दादा आहेत का? दादांचा आशीर्वाद आहे ताई. सर्वांसोबत दादांचा आशीर्वाद आहे. दादांचा आशीर्वाद पाहिजे तर फक्त स्वामींना नमस्कार करायचे, दादांना हाक मारायची. ठीक आहे. प्रभू तुमच्या सोबतच असेल आणि त्यांचे आशीर्वाद पण असेल. श्री दादा स्वामी नाही येत ताई. समर्थ. दादा आहे, पण बोलून थकलं असते ना ताई. हो हा. चालेल. सर्वांसोबत दादांचे जे मार्गदर्शन शब्द असते ना, ते सर्वांना आशीर्वाद स्वरूपच असते आणि त्यांच्या स्वरूप कायम दादा असतीलच. म्हणजे आमच्या तर असं हे नाही स्पेशल. हा ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव शेअर करायचे असतील तर करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोलायचे कोणाला? लवकर ना, बरेच लोकांना अलाउ नाही केले अजून. हा दादा कर रही हूँ. दिसत नाहीये. दादा श्री अभिरुचिताई. बोला. हा बोला ताई. अभिरुचिताई, मी बोलली, दादा बोलले तेच शब्द बोलली, मला बोलली श्री स्वामी समर्थ दादा. ती आता 3 महिने दादा हीच आमची दिवाळी आहे असं बोलली, ते खरं आहे ना अभिरुचिताई? काय? हो, आता आम्हाला दिवाळी एवढ्या वर्ष दिवाळी माहित नव्हती, पण दादा भेटले हीच आमची दिवाळी आहे. बरोबर आहे ताई, बरोबर आहे. आणि हेच आमचं वाक्य आहे, पैसा बिसा नको दादा. आणि दादाच भेटले हीच आमची खरी दिवाळी सुरू झाली आहे. 3 महिने झाले दिवाळी सुरू झालेली आहे. उद्या दिवाळी खरी आहे, पण आम्हाला तरी वाटतं 3 महिने झाले दिवाळी सुरू झाली, जेव्हा आम्हाला खरे गुरु भेटले. दादा श्री स्वामी समर्थ दादा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ ताई. खूप छान. हे खरं आहे, गुरु आपल्या सोबत असतात म्हणजे दररोज दिवाळी असते आपली. रणजित नामातून कोणी बोलत आहे? बोलायचे दादा तुम्हाला? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला.
आवाज येतोय माझा? हा येतोय येतोय बोल. माझं नाव कोमल खवळे आहे. श्री स्वामी समर्थ. दादांना आणि सर्व स्वामी भक्तांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मला एक अनुभव सांगायचा होता ताई. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. तर 4-5 दिवस आधी माझा मुलगा आजारी होता, तर मी त्याला दवाखान्यात घेऊन गेलेली. तर दवाखान्यातून येताना अचानक रिक्षेला आमच्या स्पीड ब्रेकर मध्ये होता, तर त्याला ती ठोकली गाडी आणि रिक्षा एकदम पलटी झाली माझी. पण पलटी झाली, मी पडली, माझा मुलगाही पडला आणि रिक्षावालाही पडला. पण स्वामींच्या कृपेने आम्हाला दोघांनाही जरा पण लागलं नाही. थोडंसं खरचटलं, पण आम्हाला जराही लागलं नाही आणि पडताना मला एवढं जाणवलंच नाही की मला ते लागलंय म्हणून. म्हणजे स्वामीने एवढं अलगद उचलून ठेवलं ना आम्हाला. एवढी स्वामींची कृपा आहे आमच्यावर. आणि दादांचा जो मेळावा प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये मला सामील होता नाही आलं, पण ऑनलाईन मी सेवा घेतली. पण तेव्हापासून माझ्या घरात स्वामींची प्रतिष्ठा पण आहे. तर स्वामींची मूर्ती एवढी छान दिसते, सुरेख दिसते आणि स्वामी एवढे हसतायत की म्हणजे खूप मला भरून येत आहे त्या गोष्टीचं ताई. एवढी हे स्वामींची लीला आहे. खरंच खूप म्हणजे खूप बरं वाटतंय. खूप छान ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. मला हा अनुभव सांगायचा होता किती दिवस झाले. अति सुंदर. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ. हा. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला बोलायचे? रंजित म्हणून कोण आहे? बोलायचे का दादा तुम्हाला? अलाउ करने के लिए ऑप्शन नहीं दिख रहा. अगर किसी को दिखे तो एडमिन प्लीज अलाउ कीजिए ना. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला. आवाज श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला आता. श्री स्वामी समर्थ. येतोय आवाज ताई, लवकर बोला. श्री स्वामी समर्थ. लवकर बोला, येतोय आवाज. श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. बरं, कोणा दुसऱ्याला सांगायचे असतील तर सांगा. घ्या प्रार्थना घ्या. ओके दादा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.